नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्दस्स. धम्मसाधकांच्या समूह मुंबई यांचे प्रमुख मार्गदर्शक आदरणीय दयानंदजी मिसाळकर सर, पाली साहित्य व बौद्ध धर्माचे अभ्यासक, तसेच उपस्थित सर्व शील संपन्न श्रद्धावान उपासक उपासिका तसेच बालक बालिका यांना माझा नमोबुद्धाय. धम्मपद अट्टकथा गाथा व कथा ही व्याख्यानमाला यशस्वीरित्या पूर्णतेस नेऊन आता आपण जातक अट्टकथा ही नवीन व्याख्यानमाला मागील 1 वर्षापासून सुरू केली आहे. तेव्हा आपण सर्वांनी शांत आणि एकाग्र चित्ताने या बुद्धवाणीला श्रवण करावे ही आपणास नम्र विनंती. कार्यक्रमाला सुरुवात करण्याअगोदर सर्वप्रथम आपण 3 रत्नाचे अनुसरण करूयात. त्यासाठी मी सर्वांच्या वतीने नीलिमा मॅडम आणि त्यांचा मुलगा निदेश यांना विनंती करते की त्यांनी त्रिसरण अनुसरण करावे. नमो बुद्धाय. जय भीम. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्दस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्दस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्दस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. साधु 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 साधू साधू. धन्यवाद. आजच्या व्याख्यानमालाचे आपले मार्गदर्शक आहेत सर्वांच्या परिचयाचे धम्मसाधकांच्या प्रमुख समूहाचे प्रमुख मार्गदर्शक आदरणीय दयानंदजी मिसाळकर सर. सरांचा थोडक्यात परिचय असा आहे. त्यांचा पाली व बौद्ध साहित्याचा गाढा अभ्यास आहे. असे बहुश्रुत ज्यांच्याबद्दल बोलायचे झाले तर शब्द सुद्धा कमी पडतील. 64 कलापैकी वक्तृत्व कला श्रेष्ठ कला ज्यांना अवगत आहे असे बहुआयामी आदरणीय सर, ज्यांना ऐकण्यासाठी आपण सर्व खूप उत्सुक असतो. याचे कारण सर आपल्याला नेहमीच काही ना काही नवीन सांगत असतात. सरांनी युनिव्हर्सिटी ऑफ पाली डिपार्टमेंट ऑफ पाली मधून MA नेट केलेले आहे. सर 7 वर्षापासून MA च्या विद्यार्थ्यांना जातक त्यांच्या उत्कृष्ट शैलीने शिकवत आहे. सरांचा आवडता विषय म्हणजे सक्क नागा एक या पाली साहित्यावर व्यक्तिमत्व सरांनी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर पेपर सादर केलेले आहे. धम्मपद अट्टकथा व जातक या विषयामध्ये सरांना विशेष रस आहे आणि म्हणूनच धम्मपद अट्टकथा ऑनलाईन मालिका ही यशस्वी झालेली आहे. तर सरांचा परिचय मी इतक्यातच थांबवते. आजची व्याख्यानमाला क्रमांक 2 आहे. व्याख्यान क्रमांक 62 असून 153 नंबरची सुकर जातक वर्णना आणि 158 नंबरची सहनु जातक वर्णना अशा 2 आपल्या जातक आहेत. तर सरांना विनंती करते की त्यांनी आजच्या व्याख्यानाला सुरुवात करावी. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्दस्स. धम्मसाधकांच्या समूहाचे आयोजकांचे खूप खूप आभार. त्यांनी पुन्हा एकदा माझं व्याख्यान ठेवलेलं आहे, त्याची सुविधा करून दिलेली आहे, तर त्यांचं फार फार आभार. आणि जे श्रोते आहेत किंवा उपासक उपासिका म्हणतो आपण, जे अनेक वर्षापासून गेल्या 4 वर्षापासून म्हणजे आपण 5व्या वर्षात पदार्पण केलेलं आहे मागेच, तर असा हा आगळा वेगळा धम्मसाधकांनी हाती घेतलेला उपक्रम आहे तो खूप यशस्वी आहे आणि दीर्घकाल चिरकाल टिकणारा आहे. कारण याच्यात धम्म आहे, धम्म चर्चा आहे, धम्म साकच्य आहे आणि ते YouTube वर उपलब्ध आहे.
अनेक वक्त्यांनी इथे वेगवेगळ्या पद्धतीने अनेक धम्मपदावर आणि जातकावर चर्चा केलेली आहे. आज ज्या 2 अट्टकथा आपण घेत आहे त्या खूप गमतीशीर आहेत. आणि गमतीशीर म्हणजे मी लोकांना सांगण्यासारख्या आहेत, त्या मनोरंजनात्मक म्हणू आपण गमतीशीर म्हटल्यापेक्षा, ज्याच्यातून थोडंसं हसायला पण होत आहे आणि तेवढ्याच त्या गंभीर आहे. या दोन्ही कथा मी अनेक ठिकाणी सांगितलेल्या आहेत आणि मला सगळ्यात आवडलेल्या कथा ज्या पब्लिकसाठी आपण सांगतोय पब्लिक प्लॅटफॉर्मवर, तर ते या 2 अट्टकथा आहेत. तर पहिली आहे सुकर जातक आणि दुसरं सुहाणू जातक. पहिली आहे डुकरा संबंधी, पीक किंवा सुअर है ना. तर इकडे पालीमध्ये सुकर म्हणतात आणि इकडे हिंदीमध्ये सुअर म्हणतात, ठीक आहे, आणि मराठीत डुक्कर म्हणतात असं. आणि दुसरी ती ही डुकरा संबंधी कथा आहे आणि दुसरी जी कथा आहे ती सुहाणू, ती घोड्या संबंधी कथा आहे. याच्या आधी पण आपण बघितलं की कोल्ह्या संबंधी कथा कशी आहे किंवा हत्ती संबंधी कथा कशी आहे आणि किती महत्वाचा मेसेज आपल्याला देतो हे आपण बघितलेलं आहे. तर या कथा तुम्हाला नक्कीच आवडतील. आपण एक घेतल्यानंतर दुसरी घेऊ. पहिली कथाचा सारांश असा आहे की एकदा बुद्ध काही अभिधम्मावर चर्चा करतात आणि नंतर सारीपुत्त म्हणजे आपल्या कुटीमध्ये जातात, गंधकुटीमध्ये परत जातात. सारीपुत्त थेर पण आपल्या कुटीमध्ये परत जातात आणि थोडा वेळ रेस्ट करून सारीपुत्त थेर, महामुगलान थेर बाहेर निघतात. महामुगलान थेरांना काही प्रश्न विचारायचे असतात बुद्धाने जे शिकवलेलं आहे त्या संदर्भात, आणि ते जेव्हा प्रश्न विचारतात सारीपुत्त थेराला, तर सारीपुत्त थेर आपण बघितलेलं आहे की ते किती म्हणजे सुंदर, ते ना किती योग्य शब्दात अभिधम्म समजून सांगतात. त्याच्या आधी यावर चर्चा झालेली आहे. आता जेव्हा महामुगलान थेर वेगवेगळे प्रश्न विचारत राहतात आणि सारीपुत्त थेर वेगवेगळे तऱ्हेनं ते समजून सांगतात, तर त्यावेळेस इतरही भिक्खू तिथे ते ऐकत असतात. आणि अनेक उपासक उपासिका म्हणजे चतुपरिसा सांगितले आहे, म्हणजे भिक्खू भिक्खुनी, उपासक उपासिका हे सगळे तिथे हजर होते. आणि त्या गप्पा ज्या चर्चा आहेत धम्मचर्चा, धम्मसाकाच्या एकदम उत्कट पातळीवर त्याची चर्चा चालू असते प्रश्न उत्तराच्या स्वरूपात. तर तिथे एक वयस्कर भिक्खू असतो, त्याला म्हणजे वयस्कर असतो फक्त तो, शरीराने ज्ञानाने नाही. तर त्याला वाटतं की एवढी चांगली परिषद चालू आहे तर मी असा प्रश्न विचारेन सारीपुत्त थेराला की त्यांना कन्फ्युज करेल किंवा त्यांना असा काही प्रश्न विचारेल तो सगळे म्हणतील अरे हा भिक्खू किती हुशार आहे. सारीपुत्त थेराला म्हणजे एवढ्या विद्वानाच्या परिषदेत तो प्रश्न विचारतो, त्यामुळे सगळेजण मला पण विद्वान मानतील आणि मग माझा जो लाभ सत्कार करायचा, म्हणजे सिनियर मॉन्कला ज्युनियर पेक्षा जास्त रिस्पेक्ट मिळतो ना त्या अर्थाने, तर तो मिळावा या उद्देशानं तो सारीपुत्त थेराला असा काही मूर्खासारखा प्रश्न विचारतो. तर सारीपुत्त थेराच्या लक्षात येतं की हे जे प्रश्न विचारलेला आहे हा कशाने विचारलेला आहे, हा विकारग्रस्त झालेला आहे, हा तुच्छ प्रश्न आहे, याला म्हणजे काही कळत नाहीये, आपण याला स्वतःचं अस्तित्व दाखवायचं आहे. आणि म्हणून ते त्या भिक्खूला उत्तर देत नाही. ते आपलं ते सरळ पंखा घेतात आणि आपलं आसन गुंडाळून आपल्या कुटीमध्ये जातात. तर इतक्या काय म्हणतात उच्च दर्जाची चर्चा चालू असताना, उत्कट चर्चा चालू असताना अचानक याने प्रश्न विचारला आणि सारीपुत्त थेराने त्याचं उत्तर न देता परत गेले. ते तेव्हा बाकी सगळे लोक चिडले आणि मग त्या भिक्खूशी हमरी तुमरी झाली, तुझ्यामुळं आमची एवढी चांगली चर्चाला खंडित झालेली आहे. आणि बोलास आलेवरून आहे ना काही लोक त्याच्या मागे लागतात त्या भिक्खूच्या, त्याला मारायला. तर तो पळतो आणि एका संडासाच्या डबक्यात पडतो त्या विहारातच आणि त्याचं सगळं अंग घाणीनं भरत आहे. मग हे प्रकरण बुद्धाकडे जात आहे आणि बुद्ध म्हणतात हा यानं काही आत्ताच आपलं अंग घाणीत मळवलेलं नाही, यापूर्वी सुद्धा त्यानं मळवलेलं आहे. आणि नंतर जी अतीत कथा सांगितलेली आहे ती एका डुकराबद्दल सांगितलेली आहे. आणि त्या डुकराने कसं सिंहाशी युद्ध करायचं ठरलं. नंतर मग तो एका 7व्या दिवशी ते युद्धासाठी तयार होणार असतं. कोण? हे डुक्कर आणि सिंह.
तर त्यावेळेस त्याला कोण काय आयडिया देत आहे त्या डुकराला, आणि मग तो कसा वाचतो किंवा पुढे काय होतं त्याचं, हे थोडस सस्पेन्स सारखं आहे, पण खूप मजेशीर आहे ते. आणि या कथेचा म्हणजे नेहमी उपयोग होणार आहे तुम्हाला. त्यामुळे ही कथा जर तुम्ही शेवटपर्यंत ऐकली तर त्याचा नक्कीच तुम्हाला उपयोग होणार आहे इतर ठिकाणी सांगण्यासाठी सुद्धा. आणि आपण त्याच्यावर चर्चा करू. खूप छान आहे. आणि दुसरी घोड्याबद्दल आहे, सुहानू जातात, ती आपण नंतर घेऊ. आधी ही घेऊ कथा कशी आहे तर पीपीटी मार्फत घेऊ, पाली कोटेशन सहित. तर हे आहे, असुची पुती लोमेसी दुर्गंधो वासी सुकर सचे युजित कामोसी जयं सम्म ददामी ते ती. अशी ही गाथा आहे. या गाथेचा अर्थ आपण नंतर बघू. फक्त एकदम सुरुवातीला गाथेचा अर्थ कळत नाही, कथा पूर्ण झाल्यावर त्याचा अर्थ अधिक तऱ्हेने कळतो. आणि म्हणून नाही, ही गाथा पुढच्या कथी जी आहे, न इंदंग विसमसिलेन, हे आपण नंतर बघू ही पण गाथा. नेक्स्ट, तर सुकर जातक वंदना. चला नेक्स्ट. याची सुरुवात जी होते ती अशी आहे की चतुपदो अहं सम्माती इदं सत्था जेत वने विहरंतो अय्यतर महलक थेर आरभ कथेसी. तर चतुपदो अहं म्हणजे अहं म्हणजे मी. कसा आहे, 4 पाय असलेला आहे. ठीक आहे समा, हे मित्रा मी 4 पाय असलेला, हे मित्रा मी 4 पाय असलेला, असं त्याचा अर्थ होतो. तर कोणत्याही धम्मदेशना जी आहे किंवा जी कोणती अट्टकथा आहे ना, ते एका शब्दापासून सुरुवात होते. आपण मागे चर्चा केलेली की त्या शब्दावरून आपल्याला अट्टकथा ओळखता यायला पाहिजे. तर चतुपदा असा तो शब्द आलेला आहे. कुठे सांगितले, हे सत्ता जेतवने विहार होतो, जेतवन मध्ये विहार करत असताना सांगितलेली आहे. नंतर कोणाबद्दल सांगितलेले आहे, अय्यतर कोणीतरी एका, महल्लक थेर, महल्लक म्हणजे मोठा, मोठा म्हणजे इथे वयाने मोठा, ठीक आहे, वयस्कर भिक्खूविषयी ही कथा सांगितलेली आहे. एकस्मिन् दिवसे रत्ती धम्म सवन वर्तमाने सत्तरी गंधकुटी द्वारे रमणीय सोपान फलके ठत्वा भिक्खू संगस सुगत ओवादन दत्वा गंधकुटी पविठे धम्मसेनापती सत्तारंग वंदिता अत्तनो परिवेन अगमासी. तर हे एका रात्री काय झालं की बुद्ध धम्मदेशना देत असताना, आणि कुठे देत होते, गंधकुटीद्वारे रमणीय सोपान फलके, म्हणजे जे शिड्या होत्या गंधकुटीच्या बाहेर ज्या पायऱ्या होत्या तिथे आहे ना, ते तिथे उभं राहून ते अभिधम्माबद्दल काही सांगत होते. भिक्खू संघर्ष म्हणजे भिक्खू संघाला सुगत ओवादन तत्वा आहे ना, म्हणजे बुद्धाचा उपदेश देऊन असं देताना गंधकुटी पविठे, आणि गंधकुटीमध्ये त्यांनी प्रवेश केला, म्हणजे परत आले, बुद्धाने उपदेश देऊन ते परत आले गंधकुटीमध्ये आपल्या. आणि धम्मसेनापती सत्तारंग वंदित्वा, त्यावेळेस धम्मसेनापती जे आहे म्हणजे सारिपुत्त थेर, त्यांनी बुद्धांना वंदन करून अत्तनो परिवेन अगमासी, ते सुद्धा आपल्या परिवेनामध्ये म्हणजे आपल्या कुटीमध्ये आले, परत आले. नेक्स्ट, महामोगलन अपि परिवेन एव गंत्वा मुहूर्तं विस्समित्वा थेरस्स संतिकं आगंत्वा पन्यं पुच्छी. तर महामोगलन थेर सुद्धा परिवेनं एव म्हणजे परिवेनामध्ये गंत्वा जाऊन, मुहूर्तं म्हणजे विशिष्ट वेळेपर्यंत, विस्समित्वा आहे ना आराम करून, थेरस्स संतिकं आगंत्वा. तर महामोगला थेर स्वतःच्या कुटीमध्ये जाऊन थोडा वेळ आराम करून नंतर थेरस्स संतिकं आगंत्वा, या आपल्या थेराच्या जवळ जाऊन पय्यं पुच्छी, प्रश्न विचारला. ठीक आहे. पुच्छितं पुच्छितं धम्मसेनापती गगन तले पुन्नचंद उठ्ठापेंतो विय विसजेत्वा पाकटं आकाशी. तर आता काय झालं की एक प्रश्न विचारला सारिपुत्त थेराला, महामोगलान थेरानी, आणि त्यामुळे त्याचं उत्तर देत
पुन्हा प्रश्न पुन्हा उत्तर असं करत करत काय झालं की सगळे लोकच म्हणजे तिथे बाहेरच चर्चा चालू होती. आणि बुद्ध तर आपल्या गंधकुटीमध्ये होते आणि यांची जेव्हा चर्चा चालू होती तर एक एक प्रश्न एक एक उत्तर, तर त्यांनी खूप सुंदर उपमा दिलेली आहे. काय दिलेली आहे? गगन तले पुन्हा चंद उठा पेंतो, म्हणजे आकाशात जेव्हा पूर्ण चंद्र प्रकाशित होतो की नाही, पौर्णिमेचा चंद्र जेव्हा आकाशात पूर्ण दिसतो आणि किती स्वच्छ दिसतं ते प्रकाशमान दिसतं, तसं अनेक प्रश्नाचं उत्तर सेनापतीने कसे दिले? पौर्णिमेच्या चंद्रासारखे उजळ स्पष्टपणे दिले, असं त्यांनी उपमा दिलेली आहे. चतस्सोपी परिसा धम्म सुनमाना निसिदिंसु, इथं त्यांनी सांगितलेलं आहे चतस्सोपी, चतस्सो अपि म्हणजे चतुपरिश सुद्धा तिथे धम्म ऐकत म्हणजे बसून धम्म ऐकत होती. तर चतुपरिशा मी तुम्हाला सांगितलेलं आहे की भिक्खू, भिक्खुनी, उपासक, उपासिका म्हणजे सगळेच लोक त्या परिषदेत उपलब्ध होते असं त्यांनी सांगितलेलं आहे. तथा एक, आता आपण बघितलं ना, चर्चा खूप चांगली चालू होती आणि पौर्णिमेच्या चंद्रासारखं ते प्रत्येक प्रश्नाचं उत्तर स्पष्टीकरण देत होते. तथा एको, त्यावेळेस तथा एको महल्लक थेरो चिंतेसी, त्यावेळेस एका वयस्कर वृद्ध थेराने असा विचार केला की सच अहं, जर मी इमसा परिसाय मध्ये है ना, या परिषदेच्या मध्ये जर सारिपुत्तम आलू पन्यम पुच्चिसामी, जर मी या परिषदेमध्ये या चतुपरिषदेमध्ये उभं राहून जर मी सारिपुत्त थेराला एक असा एखादा प्रश्न विचारीन, अयमे परिसा बहुसुत्तो अयंती न्यत्वा सकार सम्मान करिसती, तर त्यामुळे काय होईल, एवढ्या गंभीर परिषदेमध्ये जर मी उभं राहून जर काही प्रश्न विचारला तर बाकीचे लोक काय म्हणतील, हा कसा आहे, बहुसुत्तो, हा पण आहे ना खूप हुशार आहे, अयंती न्यत्वा असं जाणून सकार सम्मान करिसती, करिसती म्हणजे इस्सती आहे ना, म्हणजे फ्युचर टेन्स असतं, भविष्य काळ असतो. तर जर मी या परिषदेत जर मी असा प्रश्न विचारला तर सगळे लोक जे आहे, कारण उपासक उपासिका पण आहे ना तिथे, तर त्यांच्या असं लक्षात येईल की हा खूप बहुश्रुत आहे, हा खूप ज्ञानी आहे आणि त्यामुळे माझा सन्मान होईल, सत्कार होईल, असा विचार करून परिस अंतरा उठाय, त्या परिषदेमधून उभं राहून थेरन उपसंकमित्वा, थेराजवळ जाऊन एकमंतं ठात्वा, जवळ उभं राहून आऊसो सारिपुत्त, आयुष्यमान सारिपुत्त, मय्यम पितं एकं पन्यं तुच्छाम, तर मी सारिपुत्त थेर, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. अहं कापी ओकासन करोही, तर मला तुम्ही परवानगी द्या. तेही मे विनिश्चय आवेदिकाय वा निवेदिकाय वा निग्गहे वा पग्गहे वा विशेषे वा पटी विशेषे सेवाती आहा. तर त्यांनी काय केलं की मी असा प्रश्न विचारतो की म्हणजे त्याला काही अर्थच नाही आहे. म्हणजे आता प्रश्न कसा विचारला त्यांनी, देही मे विनिश्चय आवेदिकाय वा निवेदिकाय, म्हणजे एखादी गोष्ट झाकून ठेवणे किंवा एखादी गोष्ट उलगडून करणे, ठीक आहे, एखादी गोष्ट धरून ठेवणे, एखादी गोष्ट सोडणे, एखादी गोष्ट विशेष आहे, एखादी गोष्ट विशेष नाही आहे, तर हे मला समजावून सांगा. तर ऍक्च्युली काय ना, जी चर्चा चालू होती त्याला अनुसरून हा प्रश्न नव्हता. हा प्रश्न काय आहे हे त्यालाही माहिती नाही, आणि असे काही प्रश्न असतात मूर्खासारखे, त्याला उत्तर देण्यात काही अर्थ नसतो, कारण तो प्रश्नच बरोबर नसतो. याच्या आधी पण आपण बघितलेलं आहे की बऱ्याच वेळा काही प्रश्न विचारला गेलेला आहे आणि बुद्ध म्हणतात की तुझा प्रश्न बरोबर नाही, तर तुझा प्रश्न असा असा पाहिजे आणि त्याचं उत्तर मी तुला देतो. तर करेक्शन इन क्वेश्चन, ठीक आहे ना, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. प्रश्न आपल्याला व्यवस्थित मांडता यायला पाहिजे. बऱ्याच वेळा असे प्रश्न विचारले जातात तो व्यवस्थित त्याची मांडणी नसल्यामुळं त्या प्रश्नकर्त्याला काय प्रश्न विचारायचा आहे तेच कळत नाही.
त्यामुळे प्रश्नाची मांडणी व्यवस्थित असली तर उत्तर व्यवस्थित मिळेल. हा एक महत्वाचा मुद्दा आपल्याला या आधी पण बघितलेला आहे, आताही बघत आहे. आता याने असा काहीतरी प्रश्न विचारला, थेरो तंग ओलोकेत्वा, थेराने त्याच्याकडे बघून अयं महलको, हा वृद्ध भिक्खू इच्छाचारे ठितो, हा आहे ना काहीतरी म्हणजे प्राप्त करण्यासाठी किंवा विकारग्रस्त आहे. तुच्छो न किंची जानती ती, हा याला काहीच समजत नाहीये. तुच्छो न किंची जानते, हा थोडस हे सुद्धा काही जाणत नाहीये, त्याला थोडसही काही ज्ञान नाहीये. तेन सतिंग अकथित व्हावं, हे असंच जेव्हा सारिपुत्त थेराला कळलं तर तेव्हा त्याच्या प्रश्नाला उत्तर न देता अकथित व्हावं, न लज्जमानो, आणि स्वतःलाच त्यांना ठीक नाही वाटलं सारिपुत्त थेराला, म्हणून लज्जमानो आहे की म्हणजे एवढी गंभीर परिषद चालू आहे, एवढे गंभीर प्रश्न उत्तर चालू आहे अभिधम्मावरचे, आणि त्यात यानं असा प्रश्न विचारावा तर ते स्वतःच म्हणजे असं बऱ्याच वेळा असं अपमान सारखं होत आहे ना ते. तर त्यांनी लज्जमानो, त्यांनी काही नाही केलं, त्यांनी बीजानी ठपेत्वा आसनं उत्तरित्वा परिवेनं पाविसी, तर त्यांनी आपला पंखा खाली ठेवला आणि आसन गुंडाळून आपल्या कुटीमध्ये ते गेले. मोगलाना थेरोपी अत्तनो परिवेन एव अगमासी, मग सारिपुत्त थेर उठून गेले तर मग महामुगलान थेर सुद्धा आपल्या कुटीमध्ये निघून गेले. पुढे मनुष्य उठाय, हे तुम्ही बघताय ना चित्र पण बघा, त्याला खूप रिलेव्हंट चित्र आहेत, त्याला या कथेला अनुरूप असे चित्र आहेत. तर मनुष्य उठाय, तेव्हा हे जे उपासक उपासिका होते का नाही ते लोक, ते उठून गन्नत हेतंग तुच्छ महालकं, पकडा त्या शूद्र भिक्खूला, मधुर संवानं नो सोतुंग न अदासी ती अनुबंधिसी, पकडा त्याला, त्यांना आम्हाला इतका मधुर संवान चालू होतं आमचं, इतका चांगलं धम्माचं श्रवण चालू होतं, तर याच्यामुळे त्यात बाधा आणि याच्यामुळे आम्ही ते ऐकू शकलो नाही, तर त्याला पकडा असं करा. तर सो पलायन, तो तेव्हा तो पळायला लागला. पळत असताना विहार पच्चंते, विहाराच्या पाठीमागे भिंद पदराय वच्च कुटिया, तर त्यांनी आहे ना म्हणजे पळत पळत, अंधार झाला होता ना, संध्याकाळची वेळ झाली होती, थोडासा अंधार झाला होता, आणि हे लोक त्याला रागावून त्याला पकडायला लागले. तर तो पळाला भिक्खू आणि त्या भिंतीच्या दोन भिंतीच्या मधातून पळायला लागला. तर तो भिंद पदराय वच्च कुटिया पतित्वा, वच्च म्हणजे टॉयलेटचं जे गटार असेल, खड्डा असेल तिथे, तर तिथे तो पडून आहे ना, पतित्वा पडून, गुथ मक्खी तो 88, म्हणजे गुहामध्ये माखल्या गेलेला आहे, गुथामधून माखल्या गेला त्या गटारात पडल्यामुळे. मनुष्य तंग दिसवा, तेव्हा मनुष्य त्याच्या मागे लागले होते आणि त्यांना कळलं की हा तर गुहाच्या डबक्यात पडलेला आहे. तर विपट्टसी अरुणो हुत्वा सप्तू संतिकम अगमसू, तर त्यांना म्हणजे खूप किळसवानं वाटलं ते, अरे ही खूप घाणेरड्या याच्यात पडलेला आहे म्हणून, आणि मग ते बुद्धाकडे आले. सत्था तेंग दिसवा, शास्त्राने त्यांना बघून, की उपासका, बघा उपासक बुद्धाकडे आलेले आहेत आहे ना, ही तक्रार करायला किंवा ही प्रसंग सांगायला. याच्या आधी आपण बघितलं की बऱ्याच वेळा भिक्खू धम्मसभेत चर्चा करत असतात आणि मग बुद्ध म्हणतात काय चर्चा चालू आहे, तर मग ते सांगतात की अशी अशी चर्चा चालू आहे. मग बुद्ध म्हणतात आताच नाही, पूर्व जन्मी सुद्धा असं असं झालेलं आहे. असो, तर इथे उपासक बुद्धाकडे गेले. सत्ता ते दिसवा, तेव्हा शास्त्राने त्यांना बघून म्हटलं की उपासका अवेलाया आगतथा ती पुच्छी, तुम्ही कशासाठी इथे आला आहात. मनुष्या तम अथंग आरोचेसू, मनुष्यांनी त्या लोकांनी ते पूर्ण प्रकरण सविस्तर बुद्धांना सांगितलं. सत्ता नखो उपासका इदानेव इदान वेस महल्लको उपिल्लावितो हुत्वा अत्तोनुबलं अजानित्वा महाबले सत्ती पयोजेत्वा गुथमक्खितो जातो. तर शास्त्राने तेव्हा सांगितलं नखो उपासका, भिक्खूंनो आत्ताच नाही, इदानेव महल्लको, या
वृद्ध भिक्खूंनी आत्ताच उतावीळ उपिल्लावितो होता ना, उत्साहित होऊन उतावीळ होऊन असा आहे उपिल्ला शब्द आहे. वितो हुत्वा अत्तनो बलं अजानित्वा, स्वतःचं बळ न जाणून महाबले ही सती, म्हणजे महाबली जो आहे ना समोरचा, त्याच्यासोबत पयोजेत्वा गुथमक्की तो जातो, त्याच्यासोबत युद्ध करण्यासाठी स्वतःचं अंग त्याने काय केलं, गुथमक्की तो, तर गुथ मध्ये त्यानं सगळं अंग भरून टाकलं असं त्याचा अर्थ आहे. तर इथे आपण बघतो की महाबली आहे ना, तर आता ही जी कथा सांगत आहे ती अजून आपल्याला पुढचं काही कळत नाही आपल्याला, कारण इथे काय झालेलं आहे की सारीपुत्त थेर महाबली आहे ना अभिधम्मामध्ये, आणि त्याला या सामान्य भिक्खूने प्रश्न विचारलेला आहे. म्हणून त्यांनी सांगितलं आहे की उपिलावितो, उतावीळ होऊन उत्साहित होऊन आपलं स्वतःचं ज्ञान न बघता, इथं आत्मनोबलंग आहे ना, आपलं ज्ञान न बघता सारीपुत्त थेराला असा काही प्रश्न विचारला. त्या अर्थाने इथं काय सांगितलेलं आहे त्यांनी, अजाने म्हणजे स्वतःचं बळ न जाणता महाबली सतीन, एका मोठ्या महाबली सोबत युद्ध करण्याच्या वेळेस स्वतःचं पूर्ण शरीर त्याने गुथाने माखून टाकलं. पुब्ब पेसंग उपिलावितो होतो, आत्ताच नाही याने आपलं शरीर, आता आपण तर बघितलं ना त्या संडासच्या डबक्यात पडलं, तर आताच नाही त्यानं आपलं शरीर मलिन केलेलं आहे, पूर्वी सुद्धा पुब्ब पेसंग उपिलावितो होता, पूर्वी सुद्धा उतावीळ होऊन किंवा उत्साहित होऊन अत्तनो बलंग अजानित्वा, आपलं बळ न जाणता महाबले सद्दिंग पयुजेत्वा गुथमक्की तो अवसिती वत्वा तेहिंग याची तो अतितंग आहारे. तर थोडक्यात पूर्वी सुद्धा त्यांना आपलं शरीर असं गुथ मध्ये मलिन केलं होतं, आणि मग लोकांनी विचारलं ते कसं काय, तमेव आरोचेसी बुद्ध अतितंग आहारे, तेव्हा मग बुद्धाने अतित कथा सांगितले है ना. तर आपण जाता कथा सांगतो ती खूप छोट्या छोट्या कथा आहेत, त्याचा अर्थ खूप चांगला आहे, ते आपण बघणारच आहे. अतिते वाराणसी आहे, ब्रह्मदत्ते राज्यं कारेंतो बोधिसत्तो सिंहो हुत्वा हिमवंत पदेसे पब्बत गुहाय वासं कप्पेसी. त्यावेळेस बुद्ध जे आहे, बोधिसत्व जे आहे, सिंहो हुत्वा म्हणजे सिंह योनीमध्ये उत्पन्न होऊन हिमवंत पदेसे, हिमालयाच्या एका पब्बत गुहाय, एका पर्वताच्या गुहेमध्ये वासं कप्पेसी म्हणजे निवास करत होते, राहत होते. तसा अविदुरे म्हणजे त्यावेळेस तेथून जवळच, अविदुरे दुरे अविदुरे, ठीक आहे ना, दुरे म्हणजे खूप दूर, अविदुरे म्हणजे फार दूर नाही, जवळच, तिथून जवळच एकं सरंग निसाय, एकं म्हणजे एक, सर म्हणजे सरोवर लेक, सरोवर, निसाय सुकरा निवासन कप्पेसू, तर त्याच्या बाजूलाच एक सरोवर होतं, आणि त्या सरोवराच्या आधारे अनेक डुक्कर जे आहेत, सुकर जे आहेत, तिथे राहत होते. तम एवं सरनिसाय तापसापी पन्नसालासु वासन कप्पेसू, त्या सरोवराच्या आधारेच एक तपस्वी एक पर्णशाळा बांधून तिथे राहत होते. म्हणजे सिंह गुफेमध्ये राहत होते, ते सरोवराच्या बाजूला ते डुक्कर राहत होते, आणि त्याच्या बाजूला एक तपस्वी राहत होते. अथ एक दिवस, तेव्हा एक दिवशी सिंहो महिसं वारण आदिसु अय्यतरं वधित्वा याव दत्तं मसं खादित्वा तं सरं ओतरित्वा पानीयं पिवित्वा उत्तरी. एकदम सोपं आहे. तर तेव्हा सिंहानं काय केलं, म्हैस वारण आदिसु, ठीक आहे ना, एक म्हशीसारखा आहे ना, एक बीफ म्हणून आपण म्हशीसारखा जनावराची शिकार करून, अय्यतरंग वधित्वा आहे ना, त्यांची शिकार करून, याव दत्तं मसं खादित्वा त्याचे पाहिजे तेवढं मांस खाऊन, तं सरंग ओतरित्वा त्या तलावात उतरवून, पानीयं पिवित्वा पाणी पिऊन, उत्तरी पिवित्वा उत्तरी पाणी पिण्यासाठी उतरले. तस्मी खने त्यावेळेस त्याच क्षणाला एक
थूल सुख करू, त्यावेळेस एक थूल सुकर म्हणजे एक धष्टपुष्ट म्हणू आपण, एक जाडा सुकर जो आहे म्हणजे डुक्कर जे आहे, तम सरंग निसाय गोचरंग गन्नाती, त्याच वेळेस एक जाड जे डुक्कर आहे ते आपलं अन्न शोधत शोधत त्या तलावाच्या बाजूला फिरत होतं अन्न शोधण्यासाठी. सिंह तंग दिसवा म्हणजे सिंह खालून वर चढत होता, त्याने त्याला बघून अय्यम एक दिवसन इमन खादी सामी, याला मी एक दिवस खाईन. मग खो पन दिसवा, मग असं तो एकच शब्द आलेला आहे, पण मग खो असा शब्द आहे म्हणजे तेव्हा मी पन दिसवा पुन्हा न आगच्छयाती, जर मी याला दिसलो तर तो पुन्हा इकडे येणार नाही घाबरून ते डुक्कर आहे ना. तसं अन आगमन भयेन सरतो उत्तरित्वा एकेन असे नगंतू आरभी. तर त्यामुळे सिंहाने काय ठरवलं की ज्या मार्गाने तो जाणार होता पण ते गेला तर तो हा बघेल, डुक्कर बघेल आणि मग तो घाबरून इकडे येणार नाही. तर हा विचार करतो की याला तर मी एक दिवस खाईन, पण आता याला मी दिसायला नाही पाहिजे म्हणून तो दुसऱ्या मार्गाने हे करायला लागला. सुकर लोकेत्वा, हा तर म्हणजे याने मार्ग बदलला, कोणी सिंहाने मार्ग बदलला की नाही, त्याने प्लॅनिंगने मार्ग बदललेला आहे, पण त्याच वेळेस त्या डुकराने सुद्धा त्याला बघितलं होतं. म्हणून म्हणतात इथं सुकर ओ लोकेत्वा, सुकराने त्याच्याकडे बघून एसंग मन दिसवा, याने मला बघून मम भयेन माझ्या भीतीने उपगंतू असकंतू जवळ येऊ शकत नाही, म्हणून भयन पलायते, म्हणून तो भयाने पळत आहे, दुसऱ्या बाजूने जात आहे. अज्य माया इमिना सिंहेन सद्दिंग पैजेतून वट्टती ती, तर तो म्हणे की तो म्हणते आज तर मी सिंहासोबत युद्धच करेन, कारण हा दष्टपुष्ट होता आणि बलन जाणती अशी पण गोष्ट होती. ठीक आहे ना. अज्य माया इमिना सिंहेन सद्दिंग पयोजेतून वट्टती, आज मी सिंहासोबत युद्ध करेन असं हे करून शिसंग उख्खेपित्वा युद्धाथाय अवयंतो पठम गाता, हा तेव्हा त्यांनी आहे ना आपलं डोकं वर करून एक गाथा म्हटली. कोणी? या डुकराने. काय गाथा म्हटली ती? चतुपदो अहं सम्मा. आपण बघितलं ना जेव्हा ही कथा सुरू झाली होती तर पहिला शब्द हाच होता ना, चतुपदो अहं सम्मन त्वंपी सम्म चतुपदो, म्हणजे हे मित्रा तुला चार पाय मला आहेत आणि चार पाय तुला पण आहेत. एही सम्मान निवत असू तीनो भीतो पलायसी ती, आणि तरी तू मला निवत असू म्हणजे पाठीमागे फिरला आहे ना, ज्या दिशेने येत होता ती दिशा बदलून पाठीमागे जायला लागला ना, त्याला निवत असू म्हटलेलं आहे. निवत्त एही सम्मान निवत असू तीनो भीतो पलायसी ती, तू मागे का वळला, तू मला घाबरतोस का, तू मला घाबरून मागे पलटलास काय, असं ही गाथा या डुकराने म्हटले. अजून एक गाथा आहे. सिंहो तस कथन सुतवा सम्म सुकर अज्य अमाकं तया सती संगामो नक्ती. तेव्हा सिंहानं त्याचं ते कथन ऐकून, त्याचं ते बोलणं ऐकून, सुतवा ऐकून, सम्म सुकर, हे मित्रा हे सम्म सुकर अज्य अमाकं तया सती संगामो नक्ती, आज मला तुझ्यासोबत युद्ध करायचं नाही. इतोपण आजपासून सप्तमे दिवसे, सातव्या दिवशी इमस्मी एवं ठाणे संगामो होतुती वत्वा पक्कामी, पण आपण याच वेळेस याच ठिकाणी सातव्या दिवशी युद्धासाठी भेटू असं म्हणून सिंह परत गेला. सुकरो सिंहेन सद्दिंग संगामे सामी ती हटपटो तंपवत्ती ज्ञातकानंग आरोचेसे. तर हे सगळं प्रकरण त्या धष्टपुष्ट डुकराने आपल्या डुक्कर परिवार जो आहे, सुकर परिवार आहे, त्याला सांगितलं की मी असं गेलो, मग सिंह घाबरला, परत जायला लागला, मग मी त्याला अशी अशी गाथा म्हटली, मी चार पायाचा तू चार पायाचा, तर माझ्यासोबत युद्ध कर. तर तू म्हणे आज तर मी युद्ध नाही करणार, पण 7 दिवसानं युद्ध करतो, आणि तो घाबरून परत गेला सिंह असा. आणि असं त्यानं आपल्या समूहाला सांगितलं, आपल्या परिवाराला सांगितलं. तर ते तसं कथन सुतवा
तेव्हा त्या डुक्कर समूह जो आहे त्यांनी त्याचं ते बोलणं ऐकून भीत तसिता म्हणजे घाबरून इदानी त्वं सभ्येपी अमेन नासेसामी अमे नासेसामी अत्तनो बलं अजानित्वा सिंहेन सत्तीन संगामं कातु कामोती. तर ते म्हटले की अरे तू आम्हाला भय उत्पन्न केलेलं आहे, तू आमचा सगळ्यांचा नाश करणार आहे ना. अम्मे नासे सामी अत्तनो बलो अजानित्वा, तुला स्वतःचं बळ न जाणून सिंहेन सद्दिंग संगाम कातू कमवती. तर तो म्हणतो की तू स्वतःचं बळ न जाणता सिंहाशी युद्ध करत आहे. सिंहो आगंत्वा, सिंह येऊन सभ्येपी आम्हा सगळ्यांना जीवत कायम पापेसाती, तो सगळ्यांना आम्हाला मारून टाकेल. साहसिक कम्मं मा करीती आंसू, तर तू साहसिक कम्म करू नको, असं फालतू चॅलेंज करू नको, असं त्या अर्थाने त्यांनी सांगितलेलं आहे. सो अपी, तो सुद्धा भीत तसी, तो म्हणजे घाबरून इदानी की करू मी ती पुछी, आता मी काय करू, मी तर आता सिंहाला शब्द दिलेला आहे आणि आता तुम्हाला मला त्याच्याशी युद्ध करावं लागेल. मग बाकी म्हणतात अरे तुला त्याचं बळ माहित नाही, तुझं बळ काय आहे, तू आमच्या सगळ्यावर संकट आणलेलं आहे. मग आता याला याच्या ताकदीची आणि सिंहाच्या ताकदीची थोडीशी जाणीव आली, चुणूक लागली. मग आता हा घाबरला, म्हणजे काय म्हणतात मोठ्या तावात तर त्याने उत्साहात तर चॅलेंज केलं, पण आता तो घाबरला. तर आता मी काय करू असं त्यांनी त्याला विचारलं. तर सुकरा सम्मत्वांग येतेस तापसान उच्चार भूमिगंत्वा पुतिगते 7 दिवसाने शरीरं परिवट्टेत्वा सुखापेत्वा. तर आता बघा इथं या चित्रामध्ये दिसतात अनेक डुक्कर दाखवलेले आहे आणि एक सिनियर डुक्कर जे आहे ते त्याला समजून सांगत आहे, अनुभवी डुक्कर आहे ते. समत्वंग येतेस, हे मित्रा, त्वंग येतेस, तू येतेस म्हणजे आतापासून तापसानं उच्चार भूमी गंतवा. तर आपण बघितलं ना सुरुवातीला की तिथं तापस पण राहत होता, एक तपस्वी पण राहत होता. त्याची उच्चार भूमी गंतवा म्हणजे तो जिथं विष्ठा टाकतो, जिथं टॉयलेटला जातो त्या ठिकाणी जाऊन पुती गुथे, त्या तपस्व्याच्या घाणीमध्ये गुथे 7 दिवसांनी शरीरं परिवट्टेता. आपलं शरीर आहे ना 7 दिवस म्हणजे 7 दिवस रोज त्या तपस्व्याच्या जिथे तो विष्ठा टाकतो तिथे जाऊन आपलं अंग मलिन करायचं त्या गुथाने आणि सुकवायचं. ठीक आहे, दिवसांनी शरीर पट्टे वेतवा, त्यात माखून घ्यायचं आणि सुखा पेतवा आणि सुकवायचं. आणि 7व्या दिवशी आणि 7व्या दिवशी, ज्या दिवशी सिंहासोबत युद्ध करायचं असतंय, शरीरं उत्साव बिंदू ही ते मेत्वा सिंहसं आगमन तो पुरीतं तरंगत्वा वात योगं म्यात्वा उपरी वाते तिठ्ठ. तर ते असं त्याला सांगितलं की 7 दिवस तू रोज आहे ना तुझं अंग त्या घाणीत बुडवायचं आणि सुकवायचं, बुडवायचं आणि सुकवायचं असं. आणि 7व्या दिवशी काय करायचं, ज्या दिवशी युद्ध आहे सिंहासोबत, त्यावेळेस तू तुझं जेव्हा अंग सगळं सुकवलेलं असेल तर थोडस ते अंग आहे ना थोडस दवबिंदूने किंवा दवाने किंवा थेंबाने असं थोडस ओलसर कर तुझं अंग. ठीक आहे, ते इथं आलं ना शरीरं उत्साह बिंदू ही तेमेत्वा, सगळं शरीर आहे ना हलकस ओलं कर. आणि सिंहस आगमन तो पुरी मतरंग गंतवा म्हणजे सिंह येण्याच्या अगोदर तू तिथे पोहोचून वातयोगं न्यात्वा. खूप सुंदर शब्द आहे ना. आणि जेव्हा आपल्याला पालीचे असे एक एक शब्द समजतात ना तर खूप म्हणजे लक्षात येतं की अशी काहीतरी कथा बनवलेली नाहीये, त्यात शब्दाची चांगली पेरणी आहे, म्हणजे प्रभावी पेरणी आहे. तर म्हणून त्यांनी असा शब्द आला वातयोगं न्यात्वा म्हणजे वाऱ्याची दिशा जाणून उपरी वाते तिठ्ठ. तर म्हणजे ज्या दिशेने वारा येतो की नाही त्या दिशेने असा उभा राहा की तो वारा पुढे त्याच्या शरीराला स्पर्श करून पुढे सिंहाच्या दिशेने जाईल. हा, प्लॅनिंग असं आहे. सुची जाती को सिंहो तव शरीर गंधं घाईत्वा तुयं जयं दत्वा गम्य सती आओसी. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. तर तुझा शरीराचा
असा दुर्गंधयुक्त जो दुर्गंध येणार आहे, वास येणार आहे, ते बघून शरीर गंधं घाईत्वा, त्या शरीर गंधाचा वास घेऊन तू यम जयं दत्वा, तुला जय देऊन, तुला विजय देऊन गम्मी सती ती अहंसू, म्हणजे सिंह तुझ्या दुर्गंधीने तुला स्पर्श करणार नाही आणि तू जिंकला असं जाहीर करेल, असं त्या वृद्ध डुकराने सांगितलं त्याला. सो तथकत्वा, सो तथा कत्वा, तर या सांगितल्याप्रमाणे तसं करून सत्तमे दिवसे तथ 88, म्हणजे त्याने सांगितल्याप्रमाणे 7 दिवस त्या घाणीत आपलं शरीर मलिन करून 7व्या दिवशी थोडस शरीर रोल करून हवा येईल अशा दिशेने सिंहाला त्याचा दुर्गंध येईल अशा ठिकाणी उभा राहिला. 88 आहे की नाही. तर तुम्ही चित्र बघताय, सिंह आहे, हे डुक्कर घाणीत मळालेला आहे आणि इतर डुक्कर पण त्याला दुरून बघत आहेत. सिंह तस्स शरीर गंधं घाईत्वा, तेव्हा सिंहाने त्याच्या शरीराचा वास घेऊन दुरूनच घाईत्वा उथम मख्खित भावंग न्यात्वा, त्याचं गुहानं बरबटलेलं जे शरीर आहे ते जाणून सम्म सुकर, हे सकर सुंदर तो लेसो चिंतितो सचेतन गुथम मख्खितो ना भविष्य देवत जीवित खयं अपापेस इदानी पनते शरीरण एवं मुखेन डंसितू. तर त्याने सांगितलं, अरे तू काही, तुझं शरीर काही चांगलं नाही आहे, ठीक आहे, सचेतन गुथम मख्खितो ना भविष्य, मी तुला म्हणजे मारून टाकलं असतं जर तू तुझं शरीर गुथाने माखलेलं नसतं. इदेवं जीवित खयं अपापेस, त्यामुळे आता इदानी पण ते शरीरनं एवं, आता तुझं शरीर घाणीनं माखलेलं आहे, तर त्यामुळे मी काय करतो, न मी मुखेनं डंसी तू, मी तोंडाने चावा घेऊ शकत नाही तुझा, न पादे न पहरीन तू सक्का, न पायाने मी तुला पंजाने आहे ना, पायाने म्हणजे इथं पंजाने मी तुला उरबडू शकतो. जयं ते दम्मीती, मी तुला जिंकलं असं जाहीर करतो, कारण मी तुला चावू शकत नाही, मारू शकत नाही तुझ्या घाण शरीरामुळे. वातवा द्वितीयं गाथ आहा, तेव्हा त्यांनी दुसरी गाथा म्हटली. असुची पुती लोमेसी दुर्गंधो वासी सुकरं सचे युजित कामेसी जयं सम्मददामी ते ती आह. तर म्हणजे थोडक्यात तुझं शरीर जे आहे ते खूप दुर्गंधीयुक्त आहे, तुझे केस पण खूप म्हणजे खराब आहे, तुझ्या शरीरातून वास येत आहे, दुर्गंधी येत आहे. जर तू युद्धासाठी आला असशील, सचे म्हणजे इफ, जर युद्धी तू कामोसी, जर तू युद्धासाठी तू आला असशील तर जयं सम्म ददामी ते आह, तर मी तुला जिंकला असं जाहीर करतो, तू जिंकला असं मी गृहीत धरतो. सथा इमं धम्मदेशनं आहारित्वा जातकं समावदानेसी तदा सुकर महल्लको अहोसी सिंहोपन अहम एव अहोसी. तर आपण आधी बघितलेलंच आहे की तो जो डुक्कर होता, तो थुल सुकर जो होता, तो हा या जन्मातला महल्लक भिक्खू होता, ठीक आहे. आणि इतकी सुंदर कथा ही आहे की काही लोक आहे ना जन्मजन्मी असं घाणीत बरबटलेले असतात. आपण ते बघितलेलं आहे, त्यांचं बोलणं तसं असतंय किंवा त्यांनी तसे पापकर्म जन्मजन्मी ते करत असतात. आणि इथेही आपल्याला असं दिसतंय की हा जो मनुष्य आहे, हा जो वृद्ध भिक्खू आहे, त्याने पण पूर्वी सुद्धा आपलं शरीर घाणीने माखून घेतलं होतं. आपलं बल दाखवण्यासाठी त्याने प्रयत्न केला होता, पण जेव्हा त्याला लक्षात आलं की सिंहाचं बल खूप मोठं आहे, त्यानं स्वतःचा जीव वाहण्यासाठी टपक्यात म्हणजे टपक्यात म्हणू किंवा घाणीत आपलं अंग माखून घेतलं होतं. आणि तोच गुण आपल्याला या जन्मात दिसलेला आहे. हा ऍक्सिडेंटली त्या डबक्यात पडलेला आहे, पण पार्श्वभूमी तीच आहे. अयं बलं अजानित्वा, स्वतःच बल न जाणता, स्वतःची विद्वत्ता न जाणता एखाद्याला चॅलेंज करणं किती घातक असू शकतंय, किती चुकीचं असू शकतंय, या कथेतून आपल्याला कळतंय. ही कथा मला म्हणजे खूपच आवडते, कारण आपण बरेच वेळा बघितलेलं आहे की अनेक परिषदा तुम्ही अटेंड केल्या असतील, वर्गात राहिले असाल, अनेक प्रश्न तुम्ही ऐकले असतील, विचारले असतील, अनेक परिषद असते. काही लोकांना आहे ना
प्रश्न विचारायची सवयच असते, दॅट इज हॅबिट. म्हणजे त्यांना खरंच प्रश्न पडलेला नसतो. तुम्ही कित्येक सभेमध्ये जा, कॉन्फरन्समध्ये जा, काहीतरी प्रश्न किंवा उलट सुलट त्यांना प्रश्न विचारायची खूप सवय असते. तर किंवा प्रासंगिक प्रश्न विचारायचं हे नसते. तुम्हाला शून्य माहिती असते आणि समोरचा म्हणजे विद्वत्तेनं काहीतरी सांगतो आणि तुम्ही काहीतरी त्याला उलट असं काही मग सिद्ध करा, मग कुठे असतंय, मग कुठे आहे ते, आम्ही तर बघितलं नाही, आम्हाला दाखवा, किंवा अशा बऱ्याच गोष्टी आहे ना. त्याला पार्श्वभूमी माहीतच नसते, याचे ते ज्ञानच नसल्यामुळे ना तो असे प्रश्न विचारत असतो. असं नाही की मी स्वतः थोडासा अभ्यास करेन किंवा थोडंसं कोणाकडून जाणून घेईल किंवा थोडासा मी माहिती करून नंतर प्रश्न विचारेल. त्याला प्रश्न विचारायची भले हौस असते आणि चुकीचे प्रश्न फक्त स्वतःचं अस्तित्व दाखवायचं असतंय. इथे या महालक भिक्खूला कसं प्रश्न विचारायचा होता, काय दाखवायचं होतं त्याला, की मी जर प्रश्न विचारला तो लोक म्हणतील अरे हा खूप ज्ञानी आहे, बहुश्रुत आहे, आणि त्यामुळे मला ते मानाचं स्थान मिळेल, माझा लाभ सत्कार होईल. आणि याच उद्देशाने अनेक लोक सभेमध्ये, कोणत्या मीटिंगमध्ये, कॉन्फरन्समध्ये, वर्गात असे प्रश्न विचारतात ज्याचा त्या विषयाशी काहीही अर्थार्थी संबंध नसतो. आणि असे लोक हे गुथामध्ये माखलेल्यासारखेच असतात असं आपण गृहीत धरायचं असतंय. बऱ्याच वेळा मी एखादा पब्लिक मीटिंग असली, काही सभा असली, तर मी ही कथा सांगत असतो आधी, पण मग नंतर हे पण सांगतो की नाही नाही, तुम्ही ज्ञानी आहात, त्या महालक भिक्खू सारखे किंवा त्या सुकरासारखे नाही आहे, तुम्हाला विषय माहित आहे, तुम्ही बिनधास्त प्रश्न विचारू शकता. आपण धम्मसाकच्यावर पण म्हणतो की तुम्ही प्रश्न विचारा, इथं आपण इन्व्हाइट करतो. पण हे एक जनरल ऑब्झर्वेशन आहे की अशा प्रवृत्तीचे लोक असतात की ते फक्त स्वतःचं अस्तित्व दाखवण्यासाठी ते प्रश्न विचारत असतात. स्वतःची विद्वत्ता, म्हणजे ब्रॅकेटमध्ये क्वेश्चन मार्क आहे विद्वत्तेला, की स्वतःचा मूर्खपणा खरं म्हटलं तर ते पाजळत असतात. ज्यांना समजतंय त्याला बराबर समजतंय. इथं सारीपुत्त थेराला समजलं आणि ते थेर असल्यामुळे त्यांनी म्हणजे त्या प्रश्नाचं उत्तर देणं योग्य समजलं नाही, ते परत निघून गेले, कारण विषयांतर होत होतं. तर असे अनेक प्रसंग आपल्याला सभेमध्ये तुम्ही अनुभवले असाल, तर त्यावेळेस तुम्ही ही कथा जरूर सांगा त्या लोकांना. त्याला म्हणजे काय म्हणतात, शालजोडीतली असं त्याचा उत्तर असेल. शालजोडीतले मारले ना, असं ही कथा म्हणजे त्यांच्यासाठी उत्तर आहे. आणि असं ही पहिली कथा संपते. छोटीशी आहे पण माझ्या आवडीची आहे. ठीक आहे. नंतर दुसरी जी कथा आहे ती खूपच म्हणजे सुंदर कथा आहे आणि मला खूप आवडलेली आहे. आणि किती सुंदर तऱ्हेनं याचं वर्णन आपल्याला मनुष्याच्या स्वभावाचं कळतंय आणि एक मोठा अर्थ यातून निघतो, जो दैनंदिन जीवनात तुमचा नक्कीच म्हणजे उपयोगात येणार आहे. त्यामुळं या कथेचं महत्व खूप जास्त आहे आणि तुम्ही नक्कीच एन्जॉय करणार ही कथा. पहिली सुकर बद्दल झालेली आहे आणि दुसरी झालेली आहे. दुसरी जी कथा आहे ती आपला अश्व किंवा घोड्याबद्दलची कथा आहे. तर काय होतं ना की दोन, त्याची पार्श्वभूमी सांगतो या कथेची, की दोन भिक्खू जे असतात ते खूप तापट चंड स्वभावाचे असतात. एक श्रावस्तीमध्ये राहतो आणि एक आतल्या म्हणजे आतल्या नगरामध्ये राहतो, कुठेतरी गावात. तर ते दोघं म्हणजे त्यांचे स्वभाव सगळ्या भिक्खूंना माहीत असतात. आणि एकदा तो गावातला जो भिक्खू आहे, दूर अंतरावर राहणाऱ्या गावातला भिक्खू श्रावस्तीला येतो आणि जे काही तरुण भिक्खू असतात, तरुण म्हणजे इमॅच्युअर आहे, अजून दमात काही प्रगती झालेली नाही, असे भिक्खू, त्यांना काय वाटतं की आपण या दोघांना एकत्र बोलू आणि भोजनासाठी, आणि मग यांचे हे दोघे चंड स्वभावाचे आहे, तर यांचे जे वादविवाद होतील ते आपण बघू, खूप एन्जॉय करू ते, असं त्यांना वाटतंय. आणि म्हणून ते दोघांना एकत्र जेवायला बोलवतात आणि ते दोघं भेटतात. गळा भेट होते त्यांची. दोघंही क्रोधी स्वभावाचे, म्हणजे शॉर्ट टेम्परवाले चंड स्वभावाचे आहेत ते. आणि ते एकमेकाशी खूप म्हणजे प्रेमाने बोलतात, जेवतात आणि गळा भेट करून निघून जातात असं.
तर या भिक्खूंना खूप आश्चर्य वाटते की हे कसं झालं, दोन चंड भिक्खू, आपल्याला वाटलं की खूप वादविवाद करतील, पण दोघंही एकदम शांततेनं राहिलेलं आहे, हे कसं शक्य झालेलं आहे. तर त्यांनी मग हे प्रकरण बुद्धाकडे गेलं आणि बुद्धाने ही कथा सांगितलेली आहे. कथा खूप सुंदर आहे आणि काही म्हणजे मला वाटतं ती पीपीटी मार्फत सांगितली तर जास्त म्हणजे थोडी सस्पेन्स किंवा थोडस मजा येईल ते ऐकायला. आपण डायरेक्ट पीपीटी वरूनच जाऊ. तर बुद्ध डायरेक्ट ही सुहनु जातक सांगणं सुरू करतात. काय आहे सुहनु जातक? न इदं विषम शिलेनाती, हा जो शब्द आहे की नाही, मी आधीच सांगितलंय की प्रत्येक जातकाच्या आधी एका शब्दाने सुरुवात होते. तर नय इदं विषम शिलेनाती असा शब्द आलेला आहे. तर लक्षात ठेवा, आपण त्याचं नंतर हे करू. आपण इदं सत्था जेतवने विहरंतो द्वे चंड भिक्खू आरभ कथेसी. तर ही धम्मदेशना, नय इदं विषम शिलेनाती, ही धम्मदेशना शास्त्राने जेतवन मध्ये विहार करत असताना दोन चंड भिक्खू आरभ कथेसी, दोन उग्र स्वभावाचे चंड स्वभावाचे भिक्खूच्या संदर्भात ही सांगितलेली आहे. तस्मेही समय, त्यावेळेस जेतवन पी एको भिक्खू चंडो अहोसी फरुसो साहसिको जनपदे. तर हा कसा होता? चंड होता, म्हणजे खूप शिवीगाळ करणारा होता, खूप साहसिक होता, म्हणजे काय म्हणू त्याला, खूप उग्र जडवादी असं काय म्हणू आपण त्याला. अथ एक दिवस जानपदो भिक्खुम केनची देव करणीयेन जेतवन गमासी. तर असाच एक चंड स्वभावाचा जो भिक्खू आहे तो जनपदामध्ये राहत होता आणि केनची देव करणीयेन, कोणत्या तरी कारणासाठी जेतवन अगमासी, जेतवनामध्ये आला. सामनेराच एव दहर भिक्खू चतस्स चंडभावं जानंती. तर सामनेर आहे ना, जे सामनेर च एव दहर भिक्खू, आणि जे छोटे भिक्खू आहेत, म्हणजे जे अजून मॅच्युअर्ड बी नाही किंवा नऊ भिक्खू म्हणू आपण, नवीन आलेले, चतस्स चत अस च तस्स, म्हणजे त्याचे त्या जनपदातला आल्यांचा भिक्खूंचा चंड भावं जानंती, त्याचा तो क्रोधी स्वभाव ते जाणत होते. ते स द्विनांग चंडानं कलहं पस्सिसामाती कुतूहलेन तं भिक्खू जेतमन वासी कस परिवेनं पैनुसे. तर या दोन भिक्खूंना एकत्र बोलून कलहं पस्सिसामा, यांच्या दोघांचे भांडणं, विवाद आपण बघू. कुतूहलेन तं भिक्खू, ते भिक्खू जे दहर आणि समन भिक्खू आहे ना, जेतवन वासी कस परिवेनं पैनिसू. तर जेतवन मध्ये जो चंड भिक्खू होता तिथं त्या जनपदातल्या भिक्खूला बोलवले. ते उभोपी चंडा अय्यंग मय्यंग, ते आता दोघे एकत्र आलेले आहेत भिक्खू. अय्यंग मय्यंग दिस्वाव पिय संवास ससंदिसु सामीसु. तर ते ना एकमेकांना जेव्हा ते भेटले तर एकमेकांना दिसवा, एकमेकाला बघून प्रिय सहवास, एकदम प्रियकर किंवा प्रेमी अशासारखे राहायला लागले. हत्त पाद पिठ्ठी संभा पाहून आदीनी आकंसू, आणि एकमेकाचे ते हातपाय दाबायला लागले, डोकं दाबायला लागले, है ना, एकमेकाची सेवा म्हणून. ठीक आहे. धम्मसवाय भिक्खू कथां समुत्थापेसु आवुसो. तेव्हा मग आता धम्मसभेमध्ये भिक्खू संघ याच्यावर चर्चा करायला लागले की हे दोन चंड भिक्खू एकत्र कसे काय राहायला लागले. आवुसो चंडा भिक्खू अयेस उपरी चंडा फरुसा साहसिका अय्यमयं पण उभोगी समगा संबोधमाना पिय सवासा जादाती. तर हे दोन चंड भिक्खू एकमेकावर म्हणजे नेहमी इतरावर नेहमी चंड असणारे, नेहमी म्हणजे खरुस वाचा करणारे, नेहमी उग्र असणारे, इतराबद्दल शिव्याशाप देणारे, असे हे भिक्खू जेव्हा एकत्र आले तर दोघे जेव्हा एकत्र आले तर एका मित्रासारखे संबोधमाना, एकमेकांचं एकदम म्हणजे एकीने प्रियकारासारखे प्रेमीसारखे राहिले असं ते सांगायला लागले. नेक्स्ट
सत्ता अगंता अशी त्यांची चर्चा चालू होती. तेव्हा शास्ता तिथे धम्मसभेत आले. काय अनु अथ भिक्कवे एतरही कथाय सन्निसिन्नाती पुच्छित्वा. तेव्हा नेहमीप्रमाणे याच्या ज्या चर्चा चालू असतात तेव्हा बुद्ध जेव्हा एंट्री करतात धम्मसभेत, प्रवेश करतात, तेव्हा ते विचारतात काय भिक्खनो, काय चर्चा चालू आहे तुमच्या. मग ते इमाय नामाती, त्यांनी सांगितलं की आमची अशी चर्चा चालू आहे. तेव्हा बुद्ध म्हणतात न भिक्कवे भिक्खुनो इदानेव, आत्ताच नाही भिक्खू, कुब्बे पेतंग, पूर्वी सुद्धा अयेस आणि चंडा फरुसा साहसिका अय्यंग मयंग पनसमक्का संमोदमाना पिय संवासाचं आहे सुती वत्वा अतितंग आहारी. तर ते म्हणतात की पूर्वी सुद्धा हे चंड होते आणि जेव्हा ते एकत्र आले तेव्हा ते एकदम मित्रत्वासारखे, एकदम एकीने, एकदम प्रेमीसारखे ते एकत्र राहिले असं सांगून अतितंग आहारी आणि आपली अतीत कथा सांगितली. काय आहे अतीत कथा. अतिते वाराणसीयं ब्रह्मदत्ते रज्जं कारयन्ते बोधिसत्तो तस्स सबत्थ साधको अथ धमानुशासको अमच्चो अहोसी. त्यावेळेस वाराणसीमध्ये ब्रह्मदत्त राज्य करत असताना बोधिसत्व काय म्हणून जन्मले, तस्स सबत्थ साधको, म्हणजे राजाचे सर्व जे सल्लागार जे असतात ना ते होते. अथ धमानु शासको अमच्चो अहोसी. तर ते कसे होते, धम्मानुसार चालणारे असे ते साधक होते. कोण, म्हणजे अमात्य, ठीक आहे, बोधिसत्व. सोपन राजा थोकं धोन लब पकतिको. तो राजा जो आहे ना तो धनलोभी होता, ठीक आहे, खूप धनलोभी होता. तसं महासोनो नाम कुट असो अख्खी. तर त्यांच्याकडे तसं तेव्हा महासोन नाम है ना, महासोन नावाचा कुट असो अथी, कुट असो म्हणजे घोडा ना, अथी म्हणजे आहे. कसा होता तो, कुट म्हणजे भांडकुदळ, ठीक आहे, मारणारा क्रोधी. अथनं उत्तर पथका अस्य वाणिज्या पंच अस्य सतानी आनेसु असानं अगत भावं रयो आरोचेसु. त्यावेळेस अस्य वाणिज्य म्हणजे आपल्याला त्यावेळेस घोड्यांचा व्यापार करणारे लोक आपल्याला दिसतात. जेव्हा आपण जातकाचा अभ्यास करतो ना तर त्यावेळेस कोणते कोणते व्यवसाय होते. आपण हस्तिदंताचा व्यापार बघितला, आपण घोड्याचा व्यापार बघितला, मांस विकणाऱ्याचा हे बघितलाय, किंवा वेगवेगळे खेळ डोंबाऱ्याचा हे बघितला, ठीक आहे. अनेक व्यापारी आपण बघितले वेगवेगळ्या प्रकारचे. बोटीने जाऊन दुसऱ्या नगरात जाऊन किंवा दुसऱ्या देशात जाऊन व्यापार करणारे आपण व्यापारी बघितले. दुसऱ्या देशात बरं, किंवा मग आपल्याच देशात वेगळ्या ठिकाणी जाऊन पावसाळ्यानंतर ते प्रवास करायचे ते बघितलं. तर जेव्हा त्यावेळेसचा व्यापार काय होता हे जर आपल्याला याच्यावर रिसर्च करायचा असला तर अशा अट्टकथा तुम्हाला खूप कामा येतो. म्हणून जेव्हा आपण नुसतं गोष्टी नाही आपण सांगत असत, याच्यात जे जे आस्पेक्ट असतात ना ते बघणं फार महत्वाचे असतात. म्हणून एक एक शब्द आपण पाली कोटेशन कशासाठी दाखवतो तर हे अभ्यासाच्या निमित्तानं तुम्हाला, आता इथे जे काही लोक असतील किंवा जे पुढे ऐकणारे आहेत तर त्यांच्या स्वभावानुसार, त्यांच्या आवडीनुसार त्यातले काही गोष्टी त्यांना जास्त जास्त प्रेरित करायला पाहिजेत किंवा टच व्हायला पाहिजे, आपण असं म्हणू आपण. तर हे अस्य वाणिज्य आहे, व्यापारासाठी आलेले. पंच अस्य सतानी आनेसु. किती आणले त्यांनी, पंच अस्य सतानी. तर हे शब्दप्रयोग कसा आहे बघा, अस्य मधात आलेला आहे, पंच आधी आलेला आहे, सतानी नंतर आलेला आहे. तर आपल्याला जेव्हा ही पाली भाषेची स्टाईल आहे त्यामुळं आपल्याला लक्ष ठेवायला पाहिजे की शब्द कसे म्हणजे 500 घोडे जेव्हा त्यांना सांगायचं आहे तर पंच अस्य सतानी असा शब्द वापरतात, ते लक्षात ठेवा. आणि सून आणले, अस्सानं आगत भावं रयो आरोचेसु. तर ते राजाला ते सांगितलं गेलं की असं आलेले आहेत. नेक्स्ट, असे व्यापारी घोडे घेऊन आलेले आहेत. ततो पुब्बे, तेव्हा पूर्वी, पण बोधिसत्व असो अघा पेत्वा मूलं
अपरिहापेत्वा दापेसी. त्यावेळेस त्या घोड्याचं मूल्य जे आहे ना, बोधिसत्व अमात्य होते ना, ते ठरवत होते. राजा तंग परिहाय मानो अय्य अमच्यं पक्कोसापेत्वा. आणि या बोधिसत्वाने जे सांगितलं ती किंमत राजाला द्यावं लागायची. पण आता राजाला धनलोभी आहे ना तो, तर त्याला वाटलं की बोधिसत्व जे आहेत हे काहीच किंमत कमी करत नाही, आपल्याला खूप जास्त मोल द्यावं लागतंय. तर त्यांनी दुसरा अमात्याकडं ते काम दिलं. राजा तंग परिहाय मानो अय्यं अमच्यं पक्कोसापेत्वा. दुसऱ्या अमात्याला बोलवून तात अस्येहि अग्गापेहि अग्गापेंतो च पठम महासोनं यथा तेसंग अस्सानं अंतरंग पविसति तथा विसर्जयित्वा अस्य डंसा पेत्वा वनित कारा पेत्वा दुब्बकाले मूलं हा पेत्वा अस्य अग्गापेयासीति आह. तेव्हा राजाने त्याला काय सांगितलं की ते व्यापारी जे घोडे घेऊन आलेले आहे, तर आपल्या जवळ जो महासोन नावाचा जो महासोन आहे ना, त्याचं नाव आहे महासोन घोडा, तो उग्र चंड स्वभावाचा आहे. तर त्यांच्या जवळ आपल्या महासोन घोड्याला त्या बाकी जे जातीवंत घोडे आलेले आहेत त्याच्याजवळ सोडा. तथा विसर्जित्वा म्हणजे तेथे सोडून असे डान्सा पेत्वा वनिते कारा पेत्वा दुब्बल काले मुलं हा पेत्वा असे अक्कापियासी. तर त्या घोड्याला आपल्या सोडा, मारक्या घोड्याला, आणि तो त्या घोड्याला चावेल आणि ठिकठिकाणी चावा करेल आणि त्यांना म्हणजे त्यांचा वर्ण दुर्बळ करेल आणि मग मुलं हा पेत्वा आणि मग त्याला आपण कमी मोल देऊ, आपण एका कमी किमतीत ते विकत घेऊ, असं त्या अमात्याला सांगितलं. सो साधू ते ठीक आहे असे म्हणून संपटीचित्वा तथा आकाशी. तर त्याने राजाने सांगितल्याप्रमाणे तसं केलं. नेक्स्ट. असं वाणिज्या अनत्तमाना होत्वा. तेव्हा हे घोड्याचे व्यापारी अनत्तमाना होत्वा तेन कतकिरियं बोधिसत्व स आरोचेसु. तेव्हा एक व्यापारी नाराज झाले ना, कारण घोड्याला इतक्या वर्षाचं म्हणजे जातीवंत घोड्याची पैदास करणं, त्याचं पालन पोषण करणे, त्याला मोठे करणे आणि राजाकडे डायरेक्ट विकायला चालले, तर त्यांना म्हणजे ते किती उच्च प्रतीचे घोडे असतील आपल्याला ते कळतंय. आणि ते त्याची किंमत त्याला तसं मिळायला पाहिजे, कारण त्याच्या मागे मेहनत पण आहे. तर ती न मिळाल्यामुळे ते लोक नाराज झाले आहे ना. अनत्त मना होतो, नाराजीने दुःखी होऊन बोधिसत्वाला त्यांनी ते सांगितलं की असं असं झालेलं आहे. हो, तेव्हा बोधिसत्व म्हणाले की पण तू महाकांग नगरे कुठं असो नथी ती पुच्छी. तेव्हा बोधिसत्वाने त्यांना म्हटलं, काय तुमच्या कुटागारामध्ये असा चंड हत्ती नाही आहे? हत्ती सामी सुहनू नाम कुठं असो चंडो फरुसोती. ते म्हणतात आहे ना स्वामी, आमच्याकडे सुहनू नावाचा एक चंड घोडा आहे. तेन हे पुन्हा आगच्छंता तंग अस्व आणया किती. तेव्हा बोधिसत्व त्याला टीप देतात की जेव्हा तुम्ही हे जातीवंत घोडे घेऊन येणार तेव्हा त्या तुमचा सोहनू नावाचा चंड घोड्याला सुद्धा घेऊन या. ते साधू ती पट्टी सुनीत्वा पुनंग आकच्छंता तंग कुट सगहा पेत्वा आकजिसू. तेव्हा त्यांनी ठीक आहे असं म्हणून जेव्हा पुढच्या वेळेस ते आले तर ते जातीवंत घोड्यासोबत एक चंड घोडा सोहनू नावाचा त्याला सुद्धा आणलं. राजा असं वाणिज्या आगताती सुत्वा सिंह पंजरं उद्घाटयित्वा असे ओलोकयित्वा महासोनं विसज्जा पेसी. आता राजा असं वाणिज्या आगताती सुत्वा, जेव्हा राजाने हे असं वाणिज्य आलेले आहेत, घोड्याचे व्यापारी आलेले आहेत, ते ऐकून सिंह पंजरं उद्घाटयित्वा, तेव्हा त्यांनी सिंह पंजरं हा एक शब्द जो आहे ना, हा पाली शब्द आहे, लक्षात ठेवा. सिंह पंजरं म्हणजे खिडकी, राजाच्या महालाची खिडकी उघडून सिंह पंजरं म्हणजे सिंहाचा पंजा जो आहे ना त्याच्यासारखं त्याचं पंजा कसा उघडतो ना सिंह, इतर वेळेस उघडत नाही तो, पण जेव्हा हल्ला करायचा असेल तर तेव्हा तो नखाने पंजा मारतो की नाही, तर त्याला तो शब्द दिलेला आहे. तर असे काही शब्द लक्षात ठेवायचे
त्याच्यावर चिंतन करायचं. ओलोकेत्वा महासोनं विसज्जा पेसी, तर त्यांनी खिडकीमधून बघितलं व्यापारी आलेले घोडे घेऊन, तेव्हा त्यांनी महासोनं नावाचा घोड्याला सोडला, कारण मागच्या सारखंच त्याला करायचं होतं, जखमी सगळ्या घोड्यांना. असं वाणिज्यापी महासोनं आगच्छन्तं दिस्वा सुहनुम विसज्जा पेसू. असं वाणिज्य सुद्धा महासोनं आगच्छन्तं दिस्वा, त्यांनी बघितलं की महासोनाला सोडलेला आहे, त्या चंड घोड्याला त्यांनी सोडलेला आहे. तेव्हा त्यांनी काय केलं, असं वाणिज्यापी दिस्वा सुहनु विसज्जा पेसू, आपला सिंहनू हा चंड घोडा आहे त्याला सुद्धा म्हणजे सोडलं, मोकळं केलं त्याला. ते अय्यम मय्यम पत्वा शरीराने लेहंता संमोदमाना अठ्ठन्सू. ते दोन घोडे चंड, एक राजाचा महासोन आणि व्यापाऱ्यांचा सुहन, हे दोन चंड घोडे जेव्हा एकत्र आले ते एकमेकाला शरीराने घासायला लागले, चाटायला लागले आणि खूप एकोप्यानं ते उभे राहिले. दिसतंय आपल्या याच्यात पण दिसतंय आपल्याला चित्रामध्ये. राजा बोधिसत्वं पुच्छी, तेव्हा राजाने बोधिसत्वाला विचारलं, पस्ससी इमे द्वे कुटसा अयेस चंडा फरुसा साहसिका अये असे डसिंत्वा गेलन्य पापेंती इदानी अय्यंग मयंग शरीरापण लेहंता संबोधमाना अठ्ठन्सू की नामेंती ती. तर राजाला याचं खूप आश्चर्य वाटलं की हाय, जो मागच्या वेळेस माझा जो चंड घोडा होता जेव्हा तो पाठवला तर त्याने सगळ्यांना जखमी केलं होतं, पण आता जो दुसरा घोडा आलेला आहे तो पण चंड आहे, तर ते दोघं असे मित्रासारखे का उभे आहेत, एकोप्याने का उभे आहेत, असं त्यांनी विचारलं. दोन चंड स्वभावाचे असे मारझोड करणारे, कोणी घोडा दिसला की त्याला चावणारे असे घोडे आहेत, तर हे एकमेकाला का चावत नाही, एकमेकाला एकदम प्रेमाने का उभे आहेत, असं विचारलं. बोधिसत्व. आता आपल्याला ते आपलं वाक्य आठवतं का, एकदम सुरुवातीला जातकाच्या पहिले आलं होतं, नयम महाराज विसमशिला. तर ते अत्यंत महत्वाचं जातकाचं उपदेश सुरू झालेला आहे आता. ठीक आहे, ही तर कथा झालेली आहे. कथा काय होती की दोन चंड, म्हणजे पहिला एक चंड घोड्याने सगळ्या 500 घोड्याला जखमी केलं होतं, जातीवंत घोड्याला. यावेळेस मात्र दुसरा विषम म्हणजे चंड घोडा आला, त्यासोबत ते खेळत राहिले किंवा मित्रासारखे राहिले, 500 घोडे सेफ राहिले होते. ठीक आहे, तर हे दोन चंड घोडे जेव्हा एकत्र आले तेव्हा बोधिसत्व त्यांना सांगतात राजाला, न इमे महाराज विषमशिला, या दोघं विषमशीलवाले नाही आहेत, समशिला समधातुकाच एतेती वाक्त्वा इमं गाथा द्वयम आह. तर त्यांनी तेव्हा दोन गाथेमध्ये ते समजून सांगितलेलं आहे, समशील विषमशील समधातू विषमधातू. हे शब्द लक्षात ठेवा, म्हणजे फक्त अर्थ जाणून घ्या त्याचा, आपण त्याच्यावर चर्चा करणारच आहे. ते मग बोधिसत्वाने दोन गाथा म्हटल्या, न एदं विषमशिलेन सोनेन सुहनुसह सुहनेपी ता दिसो एव यो सोनसो स गोचरो. तर ते म्हणतात या दोघांचे सील जे आहे, कोणाचे, सोनेनं आणि सुहनू आहे ना, हे दोन जे घोडे आहेत यांचं शील सम आहे. म्हणजे काय आहे ना, त्यांचे स्वभाव सम आहेत, सारखे आहेत, मिळते जुळते आहेत. सुहनोपी ता दिसो व येओ सोनस स गोचरो. तर त्यांचं खानप्यान राहणं गाणं काय आहे, सारखं आहे. पखंदी गब्बा पब्बेन निच्च स्कंदान खादिना समेती पाप पापेन समेती असता असंती. तर हे जे त्यांनी सांगितलेलं आहे की हे जे काय म्हणू, हे जे दोन स्वभावाचे आहे, हे एकाच स्वभावाचे असल्यामुळे, म्हणजे पापी स्वभाव असला तर पापी किंवा चांगला स्वभाव असला तर चांगला, असं. तर सम आणि विषम, जेव्हा विषम विषम एकत्र असतंय तेव्हा ते मिळतं जुळतं असतंय, जेव्हा सम सम एकत्र असतंय तेव्हा ते एकत्र असतात, किंवा सम म्हणजे किंवा एका स्वभावाचे असतात, एका प्रवृत्तीचे असतात, त्या अर्थानं सांगितलेले आहे. तर हे दोन्ही घोडे जे आहेत हे सम स्वभावाचे, विषम स्वभावाचे नाही आहे. आणि
वाईटासोबत वाईट मॅच होत आहे, पापासोबत पापीसोबत पापी मॅच होतो, असं असं त्यांनी या गाथेतून सांगितलेलं आहे. आपण त्याच्यावर चर्चा करणार आहे सविस्तर. तर ठीक आहे, हा अर्थ मी तुम्हाला सांगणार आहे. नेक्स्ट, हा एवं वात्वाचं अनबोधिसत्व महाराजा रया. तेव्हा मग ही गाथा सांगून आणि या दोघांचे शील कसे समान आहेत, स्वभाव कसे समान आहे ते सांगून बुद्ध आपला बोधिसत्वने त्या महाराजाला म्हटलं, राजाला, राजा नाम अतिलुद्धेन न भवितप. तुम्ही एवढी म्हणजे लोभी बनू नका. परस्स संतकं नामं नासितून न वट्टती ती. दुसऱ्याचं नुकसान करायला नाही पाहिजे असा राजाला ओवा दित्वा म्हणजे उपदेश देऊन, असे अग्गापेत्वा भूतम एवं मूलदापेसू. आणि त्या घोड्यांना योग्य मोल दिलं. असं वाणिज्या यथासभा व मे एव मुलं लभित्वा हट्ट तुठ्ठा आगमनसू. तेव्हा ते व्यापाऱ्यांना त्या घोड्याचं योग्य मोल मिळाल्यामुळे ते संतुष्ट झाले. राजापी बोधिसत्वस्य ओवादे ठात्वा यथा कम्मं गतो. तेव्हा बोधिसत्वाने जो उपदेश दिला हे महत्वाचं त्याला सांगितलं की लोभी बनू नको, सम विषम जे आहेत त्याचं त्यांनी वैशिष्ट्य सांगितलं. आणि मग राजाने आपल्या कामानुसार म्हणजे मग नंतर चांगला राहायला लागला. आपल्या कामानुसार त्याची गती झाली. गती सांगत नाही कारण त्या गतीला महत्व नसतं. कधी कधी सांगतात ब्रह्मलोकी गेला, देवलोकी गेला, काय झालं ते सांगतात. सथा इम धम्म देसनं आहारित्वा जातकं समुदानेसी. हा शेवटचा यातला जो भाग असतो ना, की या दोन्ही जातकाचे फोड करून जातकाचं समाधान असं केलं. तथा द्वे असा इमे द्वे दुठ्ठ भिक्को आहेसू. तर त्यावेळेस जे दोन घोडे जे होते, चंड घोडे जे होते, ते हे दोन भिक्खू होते. आताचे तापड भिक्खू जे होते ना, सुरुवातीला बघितलं आपण, ते होते. राजा आनंदो. आणि हा राजा जो लोभी होता किंवा त्या चंड घोड्याला त्यांनी सोडलं न, सगळ्या घोड्याला जखमी करायचे हे केलं, स्वस्तात विकत घेतलं. तो दुसरा तिसरा कोणी नाही. तर या जन्मातला आनंद फेर होता. पंडित अमाच्योपन अहम एव औसी. आणि त्यावेळेचा जो पंडित अमाच्य जो होता, अमात्य, जो व्यापाराला त्यांनी योग्य सल्ला दिला, एक चांगलं मार्गदर्शन केलं, त्याच्यामुळे त्या व्यापाऱ्याचा फायदा झाला. आणि राजाला उपदेश केल्यामुळे राजाचा पण फायदा झाला की तू लोभी बनू नको, तू पहिल्यांदा असं केलेलं आहे, आता तसं करू नको. असं बुद्धाने आपल्या भिक्खूंना सांगितलं, तिकडे बोधिसत्वाने राजाला सांगितलं. तर राजा आनंद आहे. ते भिक्खू घोडे होते आणि राजा त्यावेळेस आपला त्या बोधिसत्व जे अमात्य होते ते बुद्ध होते, असं त्यांनी ही कथा सांगितलेली आहे. तर ह्याच्यावर आपण सविस्तर चर्चा करणार आहे. तर आता जो मेन विषय जो आहे म्हणजे ही जी अट्टकथा आहे म्हणजे ही सांगण्यासारखीच आहे आणि मी दैनंदिन जीवनात त्याचा कसा उपयोग होतो ते नेहमी सांगत असतो. वेळ मिळाला तर आपण सांगू. पण समस्वभाव आणि विषम स्वभाव याचे बरेच उदाहरणं तुम्हाला माहीत असतील. आपण नेहमी म्हणतो की पती पत्नीचे स्वभाव जर सम असतील तर त्यांचा संसार कसा सोन्यासारखा होतो. जर विषम स्वभाव असेल तर मग भांडणं होतात, आयुष्यभर ते टिकत नाहीत, म्हणजे एकोप्यान राहत नाही किंवा पुढे डायव्हर्स होतो. आणि नाउअडेज जे डायव्हर्सचं प्रमाण आहे म्हणजे आपण कोणाची चूक आहे तो विषय सोडून द्या, आपण स्वभावाने बघत आहे की जेव्हा समविषय स्वभाव एकत्र बांधले जातात म्हणजे लग्नाच्या गाठीने म्हणजे कंपल्सरीच आहे ना, कायद्याने पण आहे ते एकत्र बांधले जातात. पण विषम स्वभाव असल्यामुळे त्या कोणाची तरी एक तर दोघांची हानी होते किंवा त्यातले एकाची खूप जास्त हानी होते. तर हे आपल्याला दिसतंय. पिता पुत्र असतील, भाऊ भाऊ असतील, बहिणी बहिणी असतील, बहीण भाऊ असतील, तर हे जर सम स्वभावाचे असले तर एकदम सुखी परिवार असतो, सुखी कुटुंब असतंय, नाहीतर एकदम असतं. हेच प्रकरण आपण जर आपल्या नातेवाईकात केलं, या नातेवाईकाचं पटतं त्या नातेवाईकाचं पटत नाही, हे जे कारण असतात तर याच्या मागे हे समविषम स्वभावाचं आपल्याला दिसून येत आहे. संघटनेमध्ये पण असं होत आहे
एखादा संघटनेमधला एक माणूस वेगळा विचार करतो आणि दुसरा विचार करतो. हालाकी संघटनेचा म्हणजे कार्यक्रम एक असतो आणि त्या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठीच किंवा तो उद्देश सफल करण्यासाठीच हे लोक एकत्र आलेले असतात. कार्यकारिणीबद्दल सांगतो मी. एक्झिक्युटिव्ह बॉडी जी आहे, ट्रस्टीज जे आहे, त्यांचे स्वभाव जर त्यातला एखाद्याचा जरी विरुद्ध स्वभाव असला तरी ते पूर्ण परिसर ते घाण करतं. त्या संघटनेत भेदभाव निर्माण होतो आणि तो एकोपा राहत नाही आणि तो उद्देश सफल होत नाही ज्या उद्देशासाठी केलेला. ऑफिसमध्ये पण तसंच असतंय. व्यवसायामध्ये पण जर पार्टनर असतील, एक वेगळा विचार करत असेल, दुसरा वेगळा विचार करत असतील, तर त्याचे सुद्धा आपल्याला दुष्परिणाम दिसून येतात. संघटना असेल, जाती समूह असतील, ऑर्गनायझेशन्स असतील, कॉन्फरन्स असेल, मीटिंग्स असतील, तर जेव्हा सम विषम हे नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे आपल्याला. आणि या कथेने खूप चांगल्या तऱ्हेनं आपल्याला समजून सांगितलेलं आहे. पण याच्या पलीकडं आपल्याला संयुक्त निकायमध्ये इतकं चांगलं सांगितलेलं आहे. म्हणजे 13वा वर्ग जो आहे त्यात त्यांनी सांगितलेला आहे. आणि त्यात जे एक आहे बघा, धातू संयुक्त म्हणून आहे, 13वा वर्ग आहे. तर धातू म्हणजे स्वभाव किंवा चित्ताच्या अवस्था असं सांगू आपण. त्या दृष्टिकोनातून रूप धातू, चक्कू धातू असं पण म्हटलं गेलेलं आहे. तर असो, आपण इथे स्वभावपुरतच त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करू की तर या संयुक्त निकायमध्ये बुद्धाने अनेक उपदेश दिलेले आहेत जे स्वभावाबद्दल दिलेले आहेत. तर सावत्यं विहरंती जे आहे ना, म्हणजे सगात सुत्त जे आहे त्यात हे दिलेलं आहे. धातू सोव भिक्कवे, हे मी काही वाचून दाखवतो, तुम्ही खूप सिरियसली ते बघा, ऐका. धातू सोव भिक्कवे सत्ता ससंदंती सम्मेंती. धातूच्या कारणामुळे लोक एकत्र येतात असं त्या अर्थाने सांगितलेलं आहे. हीन अधिमुत्तिका हीन अधिमुत्तिके ही सद्धिं ससंदती सम्मेती. हीन विचारवाले जे असतील ना, हीन प्रवृत्तीचे जे लोक असतील ना, तर हीन प्रवृत्तीच्या लोकांशी त्यांचं चांगलं जुळतंय, चांगले एकोप्याने ते राहतात. सद्धिं ससंदती है ना, मित्रासारखे राहतात, एकोप्याने राहतात. कोण? हीन विचार करणारे, तुच्छ विचार करणारे. हे प्रत्येक शब्द लक्षात ठेवा पाहिजे. ज्यांना लिहायचं तर लिहून घ्या. इट्स व्हेरी इंटरेस्टिंग. आणि आजच्या उद्देश जो आहे अट्टकथेचा, हेच सांगण्यासाठी तुम्हाला आज आपण हे जातक घेतलेलं आहे. कथा म्हणजे एक विनोदाचा भाग किंवा बाकी करमणुकीचा भाग झालेला आहे. आता आपण कोर सब्जेक्टवर येत आहे. तर हीन धातू त्यांनी काय सांगितलेलं आहे, अतितंपी खो भिक्कवे. म्हणजे बुद्ध भिक्खूंना उपदेश करत आहे समस्वभाव या स्वभावावाल्या व्यक्तीबद्दल. तर हीन स्वभावाचे जे लोक असतात ते हीन स्वभावाच्या लोकांशी त्यांचं व्यवस्थित जुळतंय. अतितंपी खो भिक्कवे अध्यानं धातू सोव सत्ता संसंदिसू सम्मिसू. आताच नाही, अतितंपी अतीत मध्ये सुद्धा, म्हणजे भूतकाळात सुद्धा हीन स्वभावाच्या व्यक्ती हीन स्वभावात मिसळत होता. एवढंच नाही तर अनागतंपी खो भिक्कवे, म्हणजे फ्युचर मध्ये पण, भविष्यामध्ये सुद्धा हीन धातू वाले लोक हीन धातूच्या लोकांशी मिळणार, एकोप्याने राहणार. कारण तो नियम आहे समसम विषम विषम. म्हणून हीन अधिमुत्तिका हीन अधिमुत्तिके ही सद्धिं ससंदिती सम्मेद सत्ती. आता त्याची उपमा देऊन बुद्धांना सांगितलेलं आहे. म्हणजे जो आताचे जे सुत्त आहे ना, त्यात त्यांनी सांगितलेलं आहे की समस्वभावाचे के कसे मिळतात एकमेकाला, म्हणजे कसं एकोप्याने राहतात, कसं आपण म्हणू प्रेमी कसे एकमेकात गुरफटलेले असतात की एकोप्याने राहतात, तसं से थापी. फॉर एक्झाम्पल, उदाहरणार्थ, भिक्खूंनो कुथो गुथेन सद्दंती समेती, म्हणजे गुवामध्ये मिक्स होतो, मिसळतो. मुत्त मुत्तेन संदती, मूत्र मूत्रामध्ये मिक्स होत आहे. खेळो खेळेन संदती, खेळ म्हणजे लाळ लाळेत
एकत्र होते. पुब्बो पुब्बेन सदंती, तर पू जो आहे ना, रक्तपू जो असतं की नाही, तो पुवामध्ये मिसळतो. लोहितंग लोहितेन संसंदती, रक्त रक्तामध्ये मिसळत आहे. एवम एवम खो भिक्कवे धातू सोव सत्ता सदंती सम्मेती. इथे काय सांगितलंय त्यांनी, एका हीन स्वभावाची जी व्यक्ती असते, हीन धातू वाली जी व्यक्ती असते, ते हीन धातूमध्ये च्या व्यक्ती सोबत मिसळते. कशी मिसळते? गुहामध्ये गु, मूत्रामध्ये मूत्र, लाळेमध्ये लाळ, पू मध्ये पू, रक्तामध्ये रक्त, म्हणजे सगळे घाणेरडे जे शब्द इथे टाकलेले आहे. मुद्दाम मी वाचून दाखवत आहे कारण ते पालीमधले आहेत आणि ते अधिक परिणामकारक आहे, म्हणून तुम्हाला ते वाचून दाखवत आहे. हीन अधिमुत्तिका हीन अधिमुत्तिके सत्तिंग संसते. त्याचप्रमाणे हे जे घाणीतले जे शब्द आलेले आहेत, त्याचप्रमाणे हीन स्वभावाचा व्यक्ती हीन स्वभावाच्या व्यक्तीशी मिसळतो. ठीक आहे. आणि पुन्हा त्यांनी ते समोर जोडलेलं आहे, कारण बुद्ध जेव्हा प्रवचन देतात ना, उपदेश देतात ना, तर ते सिस्टमॅटिक उपदेश देतात. लक्षात ठेवा, सिस्टमॅटिक. असं काही अर्धवट सांगून निघून गेले असं नाही. तर हे जे हीन स्वभावाच्या व्यक्तीबद्दल जे सांगत आहे ना, आता त्यांनी त्याची उपमा दिलेली आहे. आणि त्यांनी आधी काय सांगितलेलं, पूर्वी पण होतं, आता पण आहे आणि उद्या पण असणार आहे. आता इथे पुन्हा ते रिपीट करतायत. अतितंपी खो अध्यान अनाथ अनाथ अनागत खो अध्यान. तर पूर्वी सुद्धा, आता सुद्धा आणि भविष्यात सुद्धा हे धातू समधातू वाले व्यक्ती एकत्र येतात असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता आपण हे हीन धातू बद्दल बुद्ध सांगत आहे ते बघितलं. आता नेक्स्ट बघू आपण. धातुसो भिक्कवे सत्ता संसंदती सम्मेती. तर हे सगळं कारण काय आहे, तो स्वभाव धातू. कल्याण अधिमुत्तिका कल्याण अधिमुत्तिके ही सत्तिंग सदंती सम्मेती. आता आपण काय केलं, हीन धातूवाले बघितले ना, आता कल्याण अधिमुत्तिका जे आहे ना, म्हणजे जो कल्याणकारक आहे, जो शीलवान आहे ना, तो व्यक्ती कोणात मिसळतो, तर तो शीलवान व्यक्तीसोबत किंवा कल्याणकारी व्यक्तीसोबत तो मिसळतो. हे पण म्हणजे आता पॉझिटिव्ह याच्यात त्यांनी सांगितलेलं आहे. अतितंपी खो भिक्कवे अध्यान धातू सोव सत्ता ससंधीसु सम्मीसु कल्याण अधिमुत्तिका कल्याण अधिमुत्तिके सत्ती संदेह. तर पूर्वी सुद्धा कल्याणकारी जी व्यक्ती आहे, तो कल्याणकारी व्यक्तीसोबत, म्हणजे कल्याण स्वभावाचे आपण लक्षात ठेवा, ते कल्याणकारी व्यक्तीसोबत पूर्वी सुद्धा मिसळत होती, आताही मिसळत आहे आणि पुढे पण मिसळणार आहे. तर कशी मिसळते ती? से यथापि भिक्कवे. उदाहरणार्थ भिक्खूनो क्षीरं क्षीरेन संधी सम्मेती. खीरमध्ये, आपली खाण्याची खीर आहे ना, दुधाची खीर मध्ये मिसळते, मिक्स होते. तेलेन संधी सम्मेती. तेलामध्ये मिक्स होत आहे. सप्पीना संसंदती. तर तुपामध्ये मिसळते. मधुना संसंती. तर मधु म्हणजे मध आहे ना, हनी, ते त्यामध्ये मिसळते. फानितेन संसंती. तर फानित म्हणजे जे पाक असतात ते पाकामध्ये मिसळतात. तर आता आपण आधी जे बघितलं ना, हीन मुत्तिकावाले जे व्यक्ती होते त्यांनी त्यांना त्या उपमा दिल्या ना, रक्त पू वगैरे वगैरे जे ते दिले. आता इथे पॉझिटिव्ह थिंकिंग मधले लोक जे आहेत, तर त्यांना बुद्धाने वेगळ्या उपमा दिलेल्या आहेत. त्याच उपमा इथे उपयोगी होऊ शकल्या असत्या, पण घाणेरड्या व्यक्तीला घाणेरड्या उपमा देऊन, घाणेरड्या म्हणजे ऍक्च्युअल आहेत ते, त्या उपमा देऊन त्याला तो विषय समजून सांगितलेला आहे. इथं बुद्ध जो पॉझिटिव्ह व्यक्ती आहे, कल्याणकारी व्यक्ती आहे, त्याला वेगळे शब्द देऊन समजून सांगतात. बुद्धाच्या उपदेशाचं हे वैशिष्ट्य आहे बघा, समोरासमोरच आहे. खीरमध्ये, तेलामध्ये, तुपामध्ये, मधामध्ये आणि पाकामध्ये जसे मिसळतात एकमेकात, तसेच कल्याणकारी जे व्यक्ती आहेत, कल्याणकारी स्वभावाच्या ज्या व्यक्ती आहेत, त्या एकमेकात मिसळतात. अतितंपी खो भिक्कवे. पूर्वी सुद्धा असे ते मिसळत होते. अनाथकंपी अपि खो भिक्कवे. म्हणजे भविष्यात सुद्धा कल्याणकारी व्यक्ती सोबत मिसळणार आहे असं त्यांनी खूप मस्त एकदम समजून सांगितलेलं आहे. आणि आपण ते
फक्त ती गाथा वाचून तर आपण समजू शकतो, पण इथे किती पद्धतशीर समजून सांगितलेलं आहे. आणि हे सुत्त एवढंच नाही, अजून दुसऱ्या सुत्तामध्ये पण असाच विषय आलेला आहे, ते बघणार आहे आपण. नेक्स्ट, हे असद्ध संसंदन सुत्त, हे पण म्हणजे त्यातलाच भाग आहे. पुढचं सुत्त आहे सावत्यम वेहरंती. तर हा जो विषय आहे ना, समस्वभाव विषम स्वभावाचा, धातू, समधातू, विषम धातू, तर त्या संदर्भातच त्यांनी ते सांगितलेलं आहे. त्यामुळे ते सुत्त मोठं असतंय. पण इथं पे आलांग जे आलेलं आहे, पे म्हणजे पूर्वीप्रमाणेच इथं धातुसो भिक्कवे सत्ता संनती सम्मेती. तर आता आपण काय सांगितलेलं आहे की हीन प्रवृत्तीचा व्यक्ती हीन प्रवृत्तीच्या व्यक्तीसोबत मिक्स होतो, कल्याणकारी व्यक्ती कल्याणकारी व्यक्तीसोबत मिक्स होतो. आता बुद्ध वेगळ्या सुत्तात वेगळ्या तऱ्हेनं हाच विषय समजून सांगतात. असद्धा असद्देही सद्धिं ससंदंती सम्मेंती. हे फार महत्वाचं आहे. अश्रद्धवान व्यक्तीसोबत मिक्स होतो, एकत्र होतो. लक्षात आलं का तुम्हाला? अनेक लोक बुद्धाला विरोध करतात, बुद्धाबद्दल अश्रद्धा असते आणि बुद्धाला म्हणजे ते दोष देतात, भिक्खू संघाला दोष देतात, कारण ते अश्रद्ध असतात. आणि असे अश्रद्ध एकत्र येतात, म्हणून त्यांनी तो शब्द वापरलेला आहे. असद्धा असद्यही सद्धिं ससंदती, अहिरिकेही सद्धिं ससंदती. तर जे काय म्हणतात, लाज लज्जा सोडलेले व्यक्ती आहे ना, ती लाज लज्जा सोडलेल्या व्यक्तीसोबत मिसळत असतात. अनुतप्पी सद्धिं ससंदती, अपसुतेही सद्धिं ससंदती. सुता म्हणजे ऐकणे, अप्प म्हणजे अल्प ऐकलेला म्हणजे अल्पज्ञान असलेला व्यक्ती अल्पज्ञान व्यक्तीसोबत चांगला मिक्स होतो. आलं का लक्षात? कारण एखादा खूप विद्वान पंडित असेल किंवा एक हुशार व्यक्ती असेल, त्या विषयात त्याची मास्टरी असेल, आणि एखादा व्यक्ती फार कमी म्हणजे त्या विषयाबद्दल माहिती असेल, तो त्याच्यावर श्रद्धा ठेवणार नाही किंवा त्याला उलट सुलट आलतू फालतू प्रश्न विचारेल किंवा त्याची खोडी काढेल किंवा त्या विद्वान व्यक्तीचा अपमान करायचा तो प्रयत्न करेल. आणि त्याच्यासोबत दुसरा अपसुता व्यक्ती असेल, तो सुद्धा त्याच्यासोबत मिळून म्हणजे दोघं मिळून किंवा मग अनेकाचा समूह धरातो एखाद्या चांगल्या व्यक्तीला, एखाद्या पंडित व्यक्तीला ते परेशान करू शकतात प्रश्न विचारून, मूर्खासारखे प्रश्न विचारून. ते सुकर जातं का आपण बघितलेलंच आहे. तर अश्रद्ध व्यक्ती एकत्र आल्यावर काय होतंय, नंतर अपसुता व्यक्ती एकत्र आल्यावर काय होतंय, नंतर लाज लज्जा सोडलेले व्यक्ती एकत्र आल्यावर काय होतंय, यांची संख्या खूप जास्त आहे समाजात, तुम्हाला चांगलं माहिती आहे. आणि त्या दृष्टीनं हे सुत्ताकडे लक्ष ठेवा. जे मी सांगत आहे ना, हे गंभीर हे फार गंभीर आहे आणि याचं चिंतन तुम्ही म्हणजे करायला पाहिजे. हे सुत्त वाचा तुम्ही, तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे. कुसिते सती म्हणजे पण त्यांनी सांगितलं की जे मठ्ठ व्यक्ती मठ्ठी सोबत, चुगलखोरासोबत असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर हे निगेटिव्ह होतं ना, तसंच यांनी आता पॉझिटिव्ह मध्ये सांगितलेलं आहे याच सुत्तामध्ये की सद्धा सत्यही सती. मात्र जे श्रद्धावान आहे ते श्रद्धावान व्यक्तीसोबत मिक्स होणार आहे की नाही. आता आपला धम्मसाक्काचा आहे, ज्यांना वाटतं किंवा धम्मसाक्काचा हा चांगला कार्यक्रम आहे, तर तुम्ही एकत्र येऊन हे ऐकता की नाही. कारण तुमची श्रद्धा म्हणजे विश्वास म्हणू आपण, अंधश्रद्धा नाही. तुमचा जी श्रद्धा आहे की इथे चांगला कार्यक्रम होतो किंवा इथं चांगलं धम्मश्रवण होत आहे म्हणून तुम्ही एकत्र येता ना, तर तुम्ही जेव्हा अनेक जण एकत्र येता त्यासाठी आपण हा शब्द इथे वापरू शकतो. सद्धा सत्यही सद्धिं ससंदती. जे श्रद्धावान आहे, हे ज्यांचा याच्यावर विश्वास आहे, ते लोक एकत्र येतात. काहींना वाटतं की विपश्यना खूप चांगली आहे अशी त्यांची त्याच्यावर श्रद्धा आहे, तर विपस्सी एकत्र येतात. चांगले कर्म करणारे लोक असतात, समाज उपयोगी कामं करणारे असतात लोक, किंवा वेगवेगळ्या क्षेत्रातले जे लोक असतात, तर त्या स्वभावाचे त्यांचा जो फेथ असतो किंवा त्याचं जे मिशन असते त्यासाठी ते एकत्र येतात.
ठीक आहे. हिरी म्हणे ही सद्दिन म्हणजे तर लाज लज्जा शरम सोडणारे लोक आपण बघितले ते एकत्र येतात, पण लाज लज्जा बाळगणारे म्हणजे चुकीचे कर्म करू नये, अकर्म करू नये, अकुशल करू नये असं जे मानणारे लोक आहे, असं बोलायला नाही पाहिजे, असं करायला नाही पाहिजे, है ना, हे सभ्य लोक जे म्हणतो की नाही आपण, शीलवान लोक जे आहेत किंवा धार्मिक म्हणू, आपण धार्मिक म्हणू, हे लोक एकत्र येतात. यांचं नाही बरोबर आहे. आपण लाईन मध्ये जेव्हा उभा असतो तर जी लाईन आधी उभी आहे त्याच्या मागे आपण सभ्यपणाने मागे राहतो, ठीक आहे. आणि जो असभ्य असेल तर तो काय करेल, मधात घुसायचा प्रयत्न करेल, लाईन तोडायचा प्रयत्न करेल, है ना. अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात. प्रत्येक गोष्टी म्हणजे आपला रोजगार असेल किंवा दैनंदिन जीवनात अशा अनेक घटना असतात ज्या तुम्ही क्रम सोडून तुम्ही पुढे जायचा प्रयत्न करता, ठीक आहे. सभ्य माणूस तसं करत नाहीये. तर बहुसुता बहुसुतेही सद्दिन सज्जती, जे बहुश्रुत आहे, जे खूप ज्ञान मिळू इच्छिणारे आहेत किंवा खूप ज्ञान मिळवणारे आहेत, ज्ञानी लोक एकत्र येतात. ते तर बघितलेले आहे, त्या त्या क्षेत्रातले लोक एकत्र येतात, एक्सपर्ट लोक एकत्र येतात, ठीक आहे ना. जसे मूर्ख लोक एकत्र येतात तसे एक्सपर्ट लोक जे आहेत, ज्ञानी लोक सुद्धा एकत्र येतात, कारण तो त्यांचा विषय आहे, तो त्यांचा मानसिक प्रवृत्ती आहे. तर असं हे सुत्त आहे, ठीक आहे. नेक्स्ट, अजून पंचशिखापदं सुत्थ हे पण त्यांनी सांगितलेले आहे. आणि त्याचप्रमाणे जे आपण पहिले बघितलं ना, हीन प्रवृत्तीचा आहे किंवा पापी आहे, लाज लज्जा शरम सोडणारा आहे. नंतर आता पानाती पाती ही सद्दिन सद्गती, जो पानात पाता आहे, हिंसा करणारा आहे ना, हिंसा करणाऱ्या सोबत मिसळतो, ठीक आहे. आदिन्न दायी सद्दिन सदंती सम्मेंती. पुन्हा एकदा वाचतो, अदिन्न दायी ही सद्दिन सद्दी सम्मेंती. जो म्हणजे अदिन्न दान आहे, जी वस्तू घ्यायची नाही, म्हणजे आपण थोडक्यात चोर समजू आपण. तर चोर व्यक्ती चोरासोबत एकत्र होतो. चोर चोर मौसेरे भाई, ही म्हण ऐकलेली आहे ना तुम्ही. इथे काय सांगितलेलं आहे मग, ही ऑलरेडी आपल्या पालीच्या बुद्धाने पाली वचनामध्ये सांगितलेली आहे. चोर चोर मौसेरे भाई, कारण त्यांचे कुविचार जे आहे ते त्यांना एकत्र आणतात, ठीक आहे. मग कामेसु मिच्छाचारा आहे, मुसावादी आहे, सुरामेर पमज्जम जे आहे, ह्या गोष्टी ज्या आहेत हे करणारे दारुडे एकत्र येतात की नाही, दारू पिणारे कामेसु मिच्छाचारावाले एकत्र येतात, चोर एकत्र येतात, हिंसा करणारे एकत्र येतात. हे दंगे धोपे जे होतात क्राऊड मध्येच होतात ना. आपल्याला याला मारायचं, याला जाळायचं, याला हातपाय तोडायचे, हे जे आपले विचार असतात त्या त्या लोकांचे, ते बराबर एकत्र येतात आणि ते कृत्य करतात, ठीक आहे. आणि त्याच्याच विरुद्ध पानाती पाता पटिवीरता, पानाती पाता पटिवीरते ही सद्दिन सज्जती. पण जे हिंसाचारावर विश्वास ठेवत नाही, त्यांना शांतीवर जे विश्वास ठेवतात ते एकत्र येतात. मग त्याच्याच विरुद्ध जे पहिले निगेटिव्ह होता तर पॉझिटिव्ह आहे. अदिन्न दाना पटिवीरता है ना, कामेसु मिच्छाचारा पटिवीरता, हे सगळे मुसावादा पटिवीरता, हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे सगळे एकत्र आलेले आहेत. बुद्धाने अनेक सूत्रामध्ये हे व्यवस्थित समजून सांगितलेलं आहे. नेक्स्ट, मला वाटतं इथे संपलेलं आहे. नेक्स्ट, तर असे समस्वभाव विषम स्वभाव वाले जे व्यक्ती आहेत, प्रवृत्ती आहेत, धातू आहे, त्यांच्या संदर्भात बुद्धाने हे आपल्याला अनेक सूत्रांमधून समजून सांगितलेला आहे. आणि त्यातला एक छोटासा तुकडा जो आहे उपदेशाचा, तो जातक कथेमध्ये आलेला आहे, जे सुहनु जातकाच्या संबंधाने आलेला आहे. तर आपण बघतो ना की किती गंभीर सूत्र असतात आणि जातकामध्ये किती सोप्या भाषेत आपल्याला समजून सांगितलेलं असतात. फक्त तेवढी गंभीरता तुम्ही तिथे पाळली किंवा त्यातून काय उचलायचं, फुलपाखरू कसं बरोबर एखाद्या फुलातून तो पराग उचलतो है ना, किंवा मध जे आहे ते उचलता येतो, तिथला पराग, त्याला जे पाहिजे ते उचल. तर आपल्याला एखादी अट्टकथा असेल, एखादं सुत्त असेल, तर त्यातून आपल्याला काय घेता येईल याचं चिंतन आपण करायला पाहिजे. तरच धम्मसाकाच्या या सिरीजचा, जातक जे सिरीज आहे त्याचा उपयोग होईल आणि सगळ्यांचा लाभ होईल. हे दोन्ही जातक आपल्याला सांगितलेले आहे. आणि
मला वाटतं हे दोन्ही जातक तर मला खूप आवडलेले आहेत, तुम्हाला पण आवडले असतील असा विश्वास मला आहे. आणि मला वाटतं आता इथे थांबायला पाहिजे. इथे मी थांबतो. सगळ्यांचं मी मंगल चिंतितो. सबका मंगल हो, सबका मंगल हो, सबका मंगल हो. साधू साधू साधू. साधू साधू सर, सांगितलं सर, अर्थासह व्याकरणासह, आणि कशी लोक समविचारी लोक येतात आणि ते चांगले विचारत किंवा वाईट विचारत. थँक्यू सर. कोणाला अनुसरण जर कोणाला प्रश्न असेल तर त्यांनी जरूर विचारावे. हा मंच आता प्रश्न उत्तरासाठी खुला आहे. थँक्यू सर. खूपच सुरेख होती धम्मदेसना. आणि मला फक्त तुम्हाला हे बोलून सांगायचं होतं की खूप सुरेख होतं. सुहनु जातक वंदना आणि सुकर दोन्हीही खूपच छान वाटले. थँक्यू सो मच सर. थँक्यू मॅडम. कारण मला पहिल्याच वेळेस जेव्हा मी वाचले होते ना, तेव्हापासूनच हे जातक मला खूप आवडले होते आणि ते दैनंदिन जीवनात उपयोगी पडतात. प्रश्न विचारणाऱ्याबद्दल पण मी सांगितलं होतं आणि समस्वभाव विषम स्वभाव ते एकदा माहीत झालं ना की मग बऱ्याच अडचणी दूर होतील. म्हणजे समोरच्याचा विषम स्वभाव आहे, काही गुण जुळत नाही, तर ते एकदा लक्षात घेतलं ना मग आपल्याला त्रास नाही होत, मानसिक त्रास. खरं आहे सर. म्हणजे ऍक्च्युअल जगताना ह्या जर गोष्टी माहिती असतील तर ते जगणं थोडंसं इझी होऊन जातं. खरंच खूप सुरेख होती आजची धम्मदेसना. थँक्यू सर. ओके, थँक्यू. सर मी विचारू एक प्रश्न असाच आहे. विचारा विचारा. सर आपण समविचारी म्हणतो सर, तर सुरुवातीला तर आपण खूप म्हणजे छान विचार जुळतात आणि खूप छान चालत असतं. मग मध्येच असं काही येते मग आपली विचार का जुळत नाही का सर? मग ते कसे काय आपण आपल्यापासून दूर जातात? हो, कारण ऍक्च्युली ना थोडस हटके सांगतो मी. हटके म्हणजे आपल्या पालीच्या कनेक्टेड नाहीये. एक फिल्म आहे गुलजारची, मला वाटतं आविष्कार के काहीतरी नाव आहे. म्हणजे धर्मेंद्र आणि नाही, धर्मेंद्र नाही, राजेश खन्ना आणि शर्मिला टागोर की कोणतरी आहे, आय डोंट रिमेंबर. आविष्कार पिक्चर आहे. तर त्यात म्हणजे त्यांचं प्रेम जुळत आहे, लग्न होत आहे आणि लग्नानंतर खटके उडतात. तर त्यात एक ऑब्झर्वेशन आलेलं आहे जे मला वाटतं इथे म्हणजे त्याचा उपयोग होईल असा. तर मग ते म्हणजे चिंतन करतात किंवा त्याच्यावर चर्चा करतात, असं काय झालं की आम्ही एकमेकासाठी एवढी ओढ ठेवत होतो आणि आता आमचं एकमेकाशी पटत नाही. तर जेव्हा ते प्रेमी असतात, प्रियकर प्रेयसी असतात, तेव्हा ते बेस्ट अपियर होतात. म्हणजे आपल्यातले सगळे चांगले गुण त्याच्या समोर होतात, दोन्ही पार्ट्या, म्हणजे मुलगा मुलीसमोर आणि मुलगी मुलासमोर. आणि एक दुसऱ्याला कन्सिडर करतात. म्हणजे मुलगी काय म्हणते तर तू कन्सिडर करतो सगळं, आणि मुलाला काय पाहिजे तर ती मुलगी कन्सिडर करते. म्हणजे एकमेकाला खुश करण्याचा, एकमेकाला समजून घेण्याचा ते प्रयत्न करतात. ही त्यामुळे त्यांचं प्रेम अतूट असतंय आणि पुढे ते लग्नात हे होत आहे. पण पुढे काय होतंय ना, ते नवरा बायको होतात आणि पती पत्नीचे म्हणजे जे काही जबाबदाऱ्या असतात समजून घ्या, म्हणजे घर चालवणं, हे करणं, ते करणं, नोकरी, ज्या काही गोष्टी असतील, तर ते पहिलं प्रियकर प्रेयसी सारखं ते प्रेझेंट करू शकत नाही एकमेकाला, म्हणजे त्याची गरजही वाटत नाही. मग इथे हक्क आणि इतर जबाबदाऱ्या असं त्याचं ते संसार चालू होतो. आणि मग तुम्ही हे केलं नाही, तुम्ही ते केलं नाही, तुम्ही असं झालं, तुम्ही तसं झालं. आणि मग जे पहिले मी बेस्ट अपियर होत होतो, बेस्ट परफॉर्मन्स देत होतो, तो आता देत नाही. मी माझ्या समोरच्याकडून खूप अपेक्षाही वाढलेल्या आहेत ज्या त्या पूर्ण करू शकत नाही, दोन्ही पार्ट्याचं. आणि मग दोघांचं हे होतं, काय म्हणतात, क्लॅशेस येतात. तर हे तेच आहे, दोन व्यक्ती जेव्हा आहे, आम्हाला वाटतं ही व्यक्ती खूप चांगली आहे. कारण बऱ्याच वेळा फसवणारी व्यक्ती जी आहे, आपण याच्या आधी पण जातक किंवा धम्मपदात येऊन गेलेला आहे, फसवणारी व्यक्ती जी आहे ना ती खूप गोड बोलत असते, त्याच्यात काही गुण असतात, म्हणजे चांगलं बोलण्याचे, एकदम मदत करण्याचे. तुम्हाला असं वाटेल की अरे याने किती मदत केली, याच्या बाकी तर कोणी मदत केली नाही, याने मदत केली, हाच चांगला व्यक्ती आहे. आणि पुढे लक्षात येतं की त्याचा जो उद्देश आहे तो म्हणजे त्याने
प्लॅन्टेड आहे किंवा फ्युचरचा विचार करून त्याने तुम्हाला थोडीशी मदत केलेली आहे. आणि नंतर जेव्हा त्याचा म्हणजे त्याला संधी मिळते त्यावेळेस तो म्हणजे एक्सप्लॉइट करतो. म्हणजे एक्सप्लॉइट अनेक मार्गाने करता येतं, म्हणजे पैसे आहे किंवा प्रॉपर्टी आहे किंवा शरीर असेल किंवा अजून 100 गोष्टी आहेत, किंवा तुमच्या नावाचा उपयोग करून घेतो. मी याच्या ओळखीचा आहे, मी याच्या जवळचा आहे, हा बघा माझा याच्यासोबत फोटो आहे, या नेत्यासोबत माझा फोटो आहे. त्या नेत्यासोबत फोटो तो काढतो आणि 4 लोकांना दाखवतो की माझं या मंत्र्यासोबत किंवा या वरिष्ठ माणसासोबत माझी ओळख आहे आणि मी तुमचं काम करून देतो. तर त्याचा उद्देश तिथे कसा आहे, एकदम असं काय म्हणू आपण, एकदम चांगला कार्यकर्ता किंवा होत करू असा म्हणून असतो. पण तो त्याच्यासोबत फोटो काढतो कारण त्याला पुढे त्याचं कॅपिटलाइज करायचं असतं, त्याला इनकॅश करायचं असतं ते रिलेशनशिप किंवा तो गोष्ट, तो प्रसंग. तर आपली जी एक्सप्लॉयटेशन जे होत आहे ना, किंवा आपली चुकीची धारणा असते त्या व्यक्तीबद्दल, कारण तो पहिल्यांदा जो अपिअर होतो ती समोरची व्यक्ती, त्याच्यावर आपण विश्वास ठेवतो आणि तुम्ही त्या व्यक्तीला बरोबर न जाणल्यामुळे किंवा एकदम सुरुवातीलाच त्याच्याबद्दल पूर्ण विश्वास ठेवल्यामुळे त्याला संधी मिळाल्यावर तो तसा वागतो. तर ही ना प्रवृत्तीचा व्यक्ती असतो. आणि आपण तेच सांगतोय ना की एक्सप्लॉइट करणारा जो आहे, पहिले तुम्हाला तो आपण म्हणतो ना गवत दाखवतो, गाजर दाखवतो आणि नंतर एक्सप्लॉइट करतो. याच्या आधी पण उदाहरणं दिलेली आहे की चिट फंडवाले जे असतात ना, छोटे छोटे पैसे गुंतवा आणि मग मी तुम्हाला दुप्पट करून देतो, तिप्पट करून देतो. तर हे तर सुरुवातीला तुम्हाला व्याज देतात ना, तुम्ही पैसे टाका, तुम्हाला 1, 2, 4 महिने व्याजही देतील आणि नंतर ते बँक किंवा पतसंस्था डुबून जाते किंवा ते पळून जातात. त्या फंडचा मिसयूज होतो आणि मग लोक तिथे ओरडत बसतात, पोलीस स्टेशन मध्ये जातात. कारण त्याने आधी तुम्हाला गाजर दाखवलेलं असतं, टेम्प्ट केलेलं असतं असं. तर या सगळ्या गोष्टी आहेत सगळीकडे, म्हणजे पैशाचेच व्यवहार नाही, अनेक असे व्यवहार आहे जे लोक मास्क घालून राहतात, इल्युजन तयार करून ठेवतात, भ्रमित करतात तुम्हाला वेगवेगळ्या बोलण्याने, चालण्याने, राहण्याने असं. तर ते लोक एक्सप्लॉइट करणारे असतात. ते तुम्हाला सुरुवातीला कळत नाही कारण तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवलेला असतो. तुम्ही सम्यक नसता, म्हणजे तुम्ही न्यूट्रल नसता, तुम्ही ऑलरेडी बायस असता त्या व्यक्तीबद्दल आणि तो सांगत जातो आणि तुम्ही ऐकत राहता. म्हणजे बऱ्याच वेळा असं होतंय की जो कल्याण मित्र असेल त्याचं ऐकणार नाही, पण जो असा संधी साधू माणूस आहे त्याचं पहिले ऐकतील. मी असे खूप अनुभव घेतलेले आहेत. आपण काही चांगलं सांगितलं ते ऐकणार नाही, कारण आपण खोड्या काढत राहतो म्हणजे त्यात असं करू नका, तसं करू नका, हे करा, ते करा, ते त्यांना पटत नाही, त्यांना शॉर्टकट पाहिजे असतो. मग तो समोरचा सांगतो की असं करा आणि मग तो झाल्यावर फसल्यावर मग आपल्याकडे येतात किंवा मग चूप बसतात असे. तर ह्या गोष्टी आहेतच ना. हा व्हाईट कॉलर क्राईम्स ते पण आहे, सगळे क्राईम्स आहे, म्हणजे गरीबापासून तर श्रीमंतापर्यंत. असं नाही की म्हणजे श्रीमंत क्राईम करतात, गरीब लोक क्राईम करत नाही. सगळ्या आर्थिक स्तरावरचे लोक क्राईम करू शकतात कारण ते त्या प्रवृत्तीचे असतात. लक्षात ठेवा, अरे गरीब आहे रे, अरे तो साधा आहे रे, असं नसतंय. गरीब आहे तर त्या लेवलला जे काही तुम्हाला सामाजिक याच्यावर जी काही मदत करायची ती सांभाळून करा. पण अशी लोक बघितलेले आपण की त्यांना शिक्षणासाठी, लग्नासाठी किंवा आजारासाठी आपण खूप मदत केलेली आहे आणि नंतर त्यांनी ते पैसेच परत केलेले नाही, असं पण बऱ्याच वेळा तुम्हाला अनुभव आले असतील. तर नुसतं क्यू करून किंवा काही लोक म्हणजे आपण सिग्नलवर बघतो ना, काही भिकारी किंवा पैसे मागणारे असं तोंड असं वाकडं करून असं पैसे किविलवाना चेहरा करून पैसे मागत राहतात. कडवर पोरगा असतंय, पोटात पोरगा असतंय आणि पैसे मागत असतात. आपल्याला क्यू वाटतंय, अरे फाटके कपडे, एवढी बाई गरीब, पण तो त्यांचा व्यवसाय आहे आणि ते असे 1000 लोकांना इंटरॅक्ट करतात, 1000 लोकांना पैसे मागतात. त्यातले समजून घ्या फक्त 50 लोकांनी 1000 पैकी म्हणजे 0.5% त्यांनी दिलं तरी त्यांचं काम होऊन जातं ना, भरपूर पैसे मिळतात त्यांना. आणि त्यांना 950 लोकांशी काही घेणदेणच नसतंय, कारण तो जातीवंत घोडा बघितला ना, 500 घोडे जे होते आणि तो द्वाड घोडा होता, तर ते 500 घोडे त्याच्या स्वभावाचे नव्हते, त्यामुळे तो सगळ्यांना मारत बसला.
पण त्याला त्याच्या स्वभावाचा घोडा मिळाला तर त्याला 500 घोड्याशी काही घेणं देणं नव्हतं. त्याला त्याच्या स्वभावाचा घोडा मिळाला ना, त्याच्या गरज भागवणारा घोडा मिळाला ना, झालं. त्याचप्रमाणे हे जे भिकारी किंवा इतर व्यक्ती, म्हणजे भिकारी चौकातले ते तर आहेच आहे, ते एक प्रातिनिधिक आहे. पण असे त्यांना जे 1000 लोकांना त्यांनी मागितलं पैसे, तर 950 लोकांनी दिले नाही. तर त्या 950 लोकांशी त्याला काही घेणं नाही. त्याला 500 दिले, काम संपलं, एवढंच. तर हे बघा की तुम्ही एक्सप्लॉइट होता का, तुमचा गैरवापर होतो का, समोरच्या बद्दल किती सावध आहात तुम्ही, किंवा तुमचे जे कल्याण मित्र. म्हणून तर कल्याण मित्र गरजेचे असतात आणि स्वतःही कल्याण मित्र म्हणून राहायला पाहिजे, जे की आपल्याला सगळीकडे बुद्ध धम्मात दिसतं आपल्याला. दिलीप सरांचा हँड रेज आहे सर. काही विचारायचं आहे दिलीपजी? हो सर, जय भीम, नमो बुद्धाय. दोन्ही गाथा फार छान समजावून सांगितल्या आणि त्यातनं म्हणजे आम्हाला तसा बोधही मिळाला. आता याच्यामध्ये तसं म्हणजे प्रश्न असा म्हणता येणार ना, मी जो विचारतोय तो, की आता आपण ज्या दुसऱ्या गाथेमध्ये पाहिलं की जातक कथेमध्ये, की जे समान ज्यांचे जे शील आहेत किंवा व्यसनं आहेत तसे लोक एकत्र येतात, ते संस्कृतमध्ये पण तसं सुभाषित आहे. तर याच्यामध्ये जे आता आपण पाहिलं की जे धम्मिक लोक आहेत, अधम्मिक लोक आहेत, जसं आपण बघितलं आता पंचसिक्का सूत्रामध्ये जे पंचशिलाचे भंग करणारे लोक आहेत ते पण एकत्र येतात. आणि काय सर, याचा आपण आपल्या कम्म विपाकाशी तसा काय संबंध लावू शकतो का, की जेणेकरून ठीक आहे एकत्र येतात, पण पुढे काय, आपला धम्म तर त्यांना पुढच्या मार्गावर नेणार आहे, तर मग त्यांची गती ही ती तशीच राहणारी आहे, अनित्य असणार आहे का नित्य असणार आहे, किंवा कसं? नाही, आता कसं आहे ना, तुम्ही कुशल कामं केलं तर तुमची गती तशी होणार, अकुशल केलं तर तशी होणार. ठीक आहे, हे तर नियम आहे. किंवा तुम्हाला जे मिळालेलं आहे मागच्या जन्माचं जे काही पॅकेज मिळालेलं आहे, रूप, आयु, वर्ण, बल, यश, सुख, जे काही असेल ते तर तुमचं बॅलन्स होतं पुण्याचं किंवा अपुण्याचं, असं म्हणतो, पाप पुण्याचा. पण तेवढ्यावरच नाही ना, तुम्ही नवीन निर्मिती पण करता ना, नवीन कम्म पण तयार होतात ना, म्हणजे नवीन कम्म करतात ना. म्हणजे तुम्ही जसं अंगुलीमालाने अनेक हत्या केल्या, हिंसा केली, पण त्यांनी नवीन कम्म केले ना, बुद्धाच्या सानिध्यात आले आणि ते योग्य मार्गाला लागले, अनंत झाले. तर हे जे पाप करणारे जे लोक आहेत किंवा अकुशल चित्तावाले जे लोक आहेत, हे धम्माच्या सानिध्यात यायला पाहिजे, ती त्यांची तयारी पाहिजे. म्हणजे आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू, पण त्यांनी ते स्वीकारायला पाहिजे ना. कारण आता भिक्खू संघामध्ये पण आपण कित्येक भिक्खू असे बघितले, म्हणजे चंड भिक्खू होते, 2 भिक्खू जे होते हे चंड स्वभावाचे. भिक्खूंना चंड राहणं विनयामध्ये आहे का? नाहीये, तरी होते. म्हणजे बुद्ध असताना असे निगेटिव्ह किंवा अकुशल वाले लोक होते, आता तर बुद्ध नाही आहे. आणि म्हणून मनुष्य जन्म जो दुर्मिळ सांगितलेला आहे, किंवा बुद्धाचा जन्म दुर्मिळ सांगितलेला आहे, बुद्धाचं धम्मश्रवण दुर्मिळ सांगितलेलं आहे, त्याच्या मार्गावर चालणं दुर्मिळ सांगितलेलं आहे. म्हणजे रेअरेस्ट गोष्टी आहेत या. तर आपण सगळे जे आहेत, म्हणजे धम्मसाकाच्या परिवारातले म्हणू आपण, हे आपण लकी आहोत की कमीत कमी आपण दर आठवड्याला 2 तास चर्चा तरी करतो धम्मावर. तर नक्कीच पुण्य आपण अर्जित करतो, किंवा 2 तास आपण धम्माच्या सानिध्यात राहतो. पण किती लोक असतात, म्हणजे 100 पण लोक नसतात आपल्या धम्मसाकाच्याला, त्याच्यापेक्षा जास्त लोक म्हणजे जे काही ऐकत असतील नंतर, ते 200, 500, 1000 च्या वर जात नाहीत. म्हणजे आम्ही जेव्हा बघतोय ना युट्यूबवर, तर किती लोक बघतात, 1000, 1500 मोठ्या मुश्किलने जातात. फक्त असंच 31 प्लेन्स किंवा त्याचे काही 12-13 हजार लोकांनी रिव्ह्यू केलेले आहे, किंवा बाकी लोकांना, म्हणजे वैशाली मॅडमचं जे लेक्चर आहे अभिधम्मावरचं, ते पण 10,000च्या वर लोकांनी बघितलेलं आहे. तर असे मोजकेच जे व्हिडिओ आहे ज्याला अनेक लोकांनी हे केलेलं आहे. तर हे सगळे लोक हे धम्मापासून तर दूरच आहे. आता आपण तर लोकांपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करतो, किंवा वैयक्तिक पातळीवर आपण विहारात जाऊन किंवा कोणत्या तरी पब्लिक मीटिंगला जाऊन आपण धम्म सांगण्याचा प्रयत्न करतो. किती लोक स्वीकारतात ते पण आहे ना, म्हणजे थोडं तरी आपण बी टाकायचा प्रयत्न करतो. तर ते किती भौतिक जीवनात अडकलेले आहे,
मटेरियलिस्टिक लाईफ मध्ये किती जखडलेले आहे त्याच्यावर ते बी उगवणार की नाही उगवणार ते अवलंबून असतात. तर हे अकुशल कर्म करणारे जे आहेत ते जास्तच असणार आहे संख्येनं सध्या तरी. जेव्हा बुद्धाचा धम्म होता तेव्हा लाखो करोडो लोक म्हणजे बुद्ध धम्माच्या सान्निध्यात आले आणि दान धर्मात राहिले ते. त्यामुळेच एवढे विहार, एवढे लेण्या, एवढं जगात त्याचा प्रसार झाला ना. सम्राट अशोकासारखे किंवा इतरही राजे किंवा श्रेष्ठी किंवा व्यापारी, शेतकरी सगळ्यांनी बुद्ध धम्माचा आधार घेतला, त्यानुसार वागले आणि त्यानुसार बुद्ध धम्म एकदम शिखरावर होता देशात आणि विदेशात. काही कारणामुळे तो डाऊन झाला, त्यामुळे लोक म्हणजे पाली भाषा लोप पावली, बुद्धाचा धम्म लोप पावला, लेण्या जमिनीखाली गेल्या किंवा नजरेआड गेल्या आणि खूप नुकसान झालं. धम्माचं किंवा इन्स्टिट्यूटचं नुकसान होणं म्हणजे धम्माचं नुकसान होणं, धम्माचं नुकसान होणं म्हणजे लोकांचं नुकसान होणं, आणि ते झालेलं आहे. आणि आता आपण बघतो राजकीय परिस्थिती किंवा सामाजिक परिस्थिती म्हणजे किती खालच्या पातळीवर गेलेलं आहे, खूप खालच्या पातळीवर ते गेलेलं आहे. आणि कारण ते धम्मापासून दूर आहे. पण एवढ्या सगळ्या गडबडीत काही लोक म्हणजे विपश्यना करत असतील, काही धम्मश्रवण करत असतील किंवा वेगळ्या ठिकाणी काही दान धर्म करत असतील, समाजकार्य करत असतील, असेही लोक आहेत. ते संख्येने कमी असतील, पण ही संख्या तेव्हाच वाढेल जेव्हा पाली भाषेचा प्रचार म्हणजेच बुद्धाच्या धम्माचा प्रचार होईल लोकांपर्यंत, तेव्हाच याचा परिणाम समाजावर होईल. धम्मिक राजा धम्मिक प्रजा, तसं धम्म जर लोकांपर्यंत पोहोचला तर लोकांमध्ये निश्चितच बदल होईल आणि ती संख्या हळूहळू वाढून म्हणजे त्याची मेजॉरिटी जेव्हा होईल तेव्हा मग हे जे हीन प्रवृत्तीवाले लोक आहेत ते मागे पडतात किंवा ते कमजोर होतात. असं पुढे काय. ठीक आहे सर, थँक्यू व्हेरी मच सर. सर म्हणजे मी त्यांना हीन विचारू प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांना पण एक संधी आहे, जेव्हा कधी ते धम्माच्या सानिध्यामध्ये येतील तेव्हा त्यांचे विपाक बदलतील आणि ते परत धम्माच्या मार्गावर प्रविष्ट होतील. हो, धन्यवाद सर, खूप खूप धन्यवाद. सर मी एक विचारू. हा विचार. सर आपण समस्वभाव आणि विषम स्वभाव याबद्दल आपण बोललो, पण समस्वभावाले विषम स्वभावाला आपण नाही का बदलवू शकत? असं आपण म्हणतो ऑपोजिट थिंग्स अट्रॅक्ट. तर समजा आता मी काही कुशल कमाई, पण माझ्या स्वभावामुळे मी दुसऱ्याला नाही बदलवू शकत का? बिलकुल बदलू शकतो. फक्त आपण किती प्रभावी आहे एक त्याच्यावर अवलंबून आहे ना. मी जर जास्त प्रभावी असेल तर मी चांगल्या तऱ्हेने समजून सांगू शकेल, पण दुसरी बाजू आहे की तो किती एक्सेप्टिव्ह आहे, तो किती स्वीकारणार आहे की नाही. म्हणजे मी खूप चांगली गोष्ट एखाद्याला सांगितली असं करू नको आणि त्याने ऐकलं तर ठीक आहे, पण त्यांनी तुम्हाला म्हणजे तुमचा प्रभावच त्याच्यावर पडत नाही. प्रभाव म्हणजे त्याच्या विकारामुळे. असं पण होत आहे ना की तुम्ही खूप चांगलं सांगायचा प्रयत्न करता पण लोक आपल्या विकारामध्ये हे कामोभोगी एवढे झालेले आहेत की त्यांना ते म्हणजे त्याच्या कानापर्यंत किंवा मनापर्यंत पोहोचतच नाही. त्यामुळे बदल तर दूरच राहिला. म्हणून बुद्धाने ते सांगितलेलं आहे की अकुशल कर्म करणारा जो असतो की नाही त्याच्या कर्माचे जोपर्यंत विपाक येत नाही तोपर्यंत त्याला वाटतं की मी माझं काही बिघडत नाही, मी चांगलंच करत आहे, मेरा कोई बिघाड नाही सकता. पण जेव्हा त्या कर्माचे विपाक येणं सुरू होतात तेव्हा त्याला कळतं की हे पाप कर्म होतं जे चुकीचं होतं, किंवा जेव्हा विपाक येणं सुरू होतात. तसंच जे कुशल कर्म करतात, ही गाथा आधी झालेली आहे आपली. ठीक आहे, मला वाटतंय जातकामध्येच झालेली आहे, आता आठवत नाही मला. तर आणि अकुशलचं पण कुशलचं पण तसं आहे. तुम्ही खूप कुशल कर्म करता, खूप चांगली कर्म करता, पण तुम्हाला खूप त्रास होतो आयुष्यात. मग तुम्ही म्हणता तू एवढे अकुशल कर्म करतो तू सुखी आहे, मी कुशल कर्म करूनही दुःखी आहे. तर त्याचे विपाक जे म्हणतात ना एका कालांतराने यायचे असतात. तर जेव्हा त्याचे विपाक येणं सुरू होतात तेव्हा म्हणतात नाही नाही, मी बरं झालं मी विपश्यना केली, बरं झालं मी ध्यान केलं, बरं झालं मी हे लेट गो केलं. हे त्याचे विपाक येणं जेव्हा सुरू होतात तेव्हा आपण बदलू शकतो. फक्त माझं तर एवढं म्हणजे वैयक्तिक म्हणणं आहे की आपण सांगायचा प्रयत्न करायचा लोकांना, घ्यायचं नाही घ्यायचं हा त्याचा प्रश्न आहे. ओके सर, थँक्यू. निर्जराताई पुढे जाऊया. धन्यवाद सर, खूप छान समजावून सांगितलं सर.
सगळ्यांचे प्रश्नांचे समाधान केलं. खूप खूप धन्यवाद. तसेच नलिनी मॅडम, नैना मॅडम आणि ज्योती मॅडमचे धन्यवाद. ते इतक्या सुंदर सुंदर PPT तयार करतात, समर्पित आपले चित्र प्रेझेंट करतात कथेला अनुसरून. तसेच मी धन्यवाद देते USA मधून वैशाली गायधनी मॅडम आणि संजय गायधनी सर यांना, जे हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन करतात. याशिवाय या कार्यक्रमाचे आपण जे YouTubeवर रेकॉर्डेड व्हिडिओ पाहू शकतो, हे त्यांच्या अथक परिश्रमामुळेच. धन्यवाद सर्व धम्मसागरच्या टीमचे, ज्यांच्या सहकार्यामुळेच हा कार्यक्रम आपण यशस्वीरित्या पार पाडू शकतो. सर्वात महत्त्वाचे मी धन्यवाद देते सर्व उपासक उपासिका यांना, जे नेहमी या कार्यक्रमाला हजर असतात. सर्वांचे जीवन सुखी हो, सर्वांचे मंगल हो. आजच्या कार्यक्रमाची आपण धम्मपालन गाथेने करूया. तर मी विनंती करते नंदिनी, विसरली नाव मी, नितेश त्यांना की त्यांनी आजची धम्मपालन गाथा म्हणावी. हो निलिमा. सब्ब पापस्य अकरणं कुशलस्य उपसम्पदा सच्चित्तपर्योदपनं एतं बुद्धानुशासनं धम्मं चरे सुचरितं न तं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेत्ति अस्मि लोके परामि च न तावता धम्मधरो यावता बहुभासति यो च अपं पिसुत्वानं धम्मं कायेन पश्यति सवे धम्मधरो होति यो धम्मं नपमज्जति नत्थि मे शरणं अयं बुद्धो मे शरणं वरं एतेन सज्जवज्जेन होतु मे जयमङ्गलम् नत्थि मे शरणं अयं धम्मो मे शरणं वरं एतेन सज्जवज्जेन होतु मे जयमङ्गलम् नत्थि मे शरणं अयं सङ्घो मे शरणं वरं एतेन सज्जवज्जेन होतु मे जयमङ्गलम् साधु साधु साधु।